हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण 12वी बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे. आपण CET, JEE, नीटचं प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने करत असाल, पण कळत न कळत आपण 12वी बोर्डाच्या पेपरकडे थोडंसं दुर्लक्ष केलं असेल तर टेन्शन घेऊ नका, अजिबात चिंता करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डाच्या केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतील ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. ते पण टॉपिक वाईज. प्रत्येक टॉपिकला किती क्वेश्चन घेतलेत? फक्त 10 क्वेश्चन. जर तुम्ही प्रत्येक टॉपिकचे हे 10 क्वेश्चन अगदी इत्तमभूत परफेक्ट केलात, पेपरमध्ये काहीही अडचण येणार नाही. मी तर असं म्हणतोय 70 पैकी तुम्हाला आउट अबाउट मार्क्स पडला सुद्धा काय अडचण नाही आहे, कारण मोस्ट ऑफ क्वेश्चन्स यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण चालू करूया बाळांनो आपला आजचा सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ, तो म्हणजे 12th बोर्ड क्वेश्चन्स टॉपिक वाईज. सब्जेक्ट आहे आपला केमिस्ट्री. आपण सुरुवात करतोय पहिल्या टॉपिकनं. फर्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट तसा बघा गेला तर मी आता या कंसामध्ये काय लिहिले बघा, 3 मार्क्स जे आहेत ते 3 मार्क्स कंपल्सरी आहेत आणि 5 मार्क्स जे आहेत ते विथ ऑप्शन्स आहेत. म्हणजे हा टॉपिक तसा मायनर टॉपिक आहे, पण मायनर टॉपिक जरी असेल तरी न्यूमेरिकल्स आणखी थेअरी क्वेश्चन्स यांचे एक चांगलं मिलाप या तुम्हाला टॉपिकमध्ये बघायला मिळेल. आता आपण विदाउट वेस्टिंग टाइम बघूया आपण प्रत्येक ह्या टॉपिकमध्ये नेमकं कोणते कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, पहिला क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन. आपल्याला डिफरन्शिएट करायचं कुठले कुठले? क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स. त्यानंतर आयोनिक क्रिस्टल्स आणि मोलेक्युलर क्रिस्टल्स, शॉटकी डिफेक्ट अँड फ्रेंकल डिफेक्ट. हे काही मी डिस्टिंग्विशिंगचे 3च तुम्हाला पॉईंट्स घेतलेले आहेत. डेफिनेशन कुठल्या कुठल्या विचारले जातील? डायमॅग्नेटिक सॉलिड आहे, पॅरामॅग्नेटिक सॉलिड आहे आणि फेरोमॅग्नेटिक सॉलिड आहे. याच्यावरती म्हणजे मॅग्नेटिझम जो आहे त्याच्यावरती डेफिनेशन विचारले जातील. त्यानंतर एक्सप्लेन काही टर्म्स आहेत, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. हे तुम्हाला डिफेक्ट जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं जाईल 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी. त्यानंतर परत कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC लॅटिस. मी मुद्दाम BCC ला घेतलंय, सिंपल क्युबिक घेतलं नाही आपण, FCC घेतलं नाही, कारण FCC थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणून शक्यतो टाकायचा प्रयत्न करत नाहीत एक्झामिनर. त्यामुळं BCC लॅटिसवरती आपण जरा जास्त फोकस करूया. एक्सप्लेन N टाईप आणि P टाईप सेमीकंडक्टर्स. आपण फिजिक्समध्ये पण शिकला आहात, केमिस्ट्रीमध्ये पण आहे N टाईप आणि P टाईप सेमीकंडक्टर्स. त्यामुळं तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे या पूर्ण टॉपिकमधला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे म्हटलं तर काय अडचण नाही आहे. देन हाऊ आर टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल वॉइड्स आर फॉर्म. कसे तयार होतात? हा एक ॲक्च्युअली तसा रुटीनली विचारला जाणारा क्वेश्चन नाही आहे, पण मी मुद्दाम घेतला कारण पॉसिबिलिटी आहे विचारायची. त्यानंतर ऑब्टेन रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल. हे एक डेरिवेशन आहे, तुम्हाला डायग्राम वगैरे ड्रॉ करून तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्यानंतर मी काही प्रॉब्लेम्स घेतलेत. प्रॉब्लेम हे डेन्सिटी ऑफ युनिट सेल त्याच्यावरच डिपेंड आहेत. ओके, मग त्यामध्ये हा एक घेतला आहे आपण BCC लॅटिसचा, परत अजून एक BCCचा घेतलेला आहे आणि अजून एक निओबियम. हा आपला बोर्डच्या पुस्तकामधलाच हा प्रॉब्लेम आहे, पण शक्यतो तुम्ही बघा बाळांनो आपल्याकडे सॉल्ड आणि अनसॉल्ड हेच क्वेश्चन जास्तीत जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामुळं आपण हे जे प्रॉब्लेम्स तुम्ही परफेक्ट केलात तर तुम्हाला 100% यश मिळणार. हा झाला सॉलिड स्टेट. दुसरा टॉपिक आपण बघतोय सोल्युशन्स. सोल्युशन्स अजून एक फिजिकल केमिस्ट्रीमधला इम्पॉर्टंट टॉपिक. बाळांनो ह्या टॉपिकमध्ये जवळपास 4 मार्क्सला हा कंपल्सरी टॉपिक आहे आणि 6 मार्क विथ ऑप्शन येऊ शकतात. यामध्ये बघा डेफिनेशन कोणत्या कोणत्या घेतलेत आपण? ऑस्मॉसिस आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आहे. त्यानंतर आयसोटोनिक सोल्युशन्स आणखी बॉइलिंग पॉईंट. आता ह्या डेफिनेशन अगदी इझी आहेत. ऑस्मॉसिस डेफिनेशन प्रोफेक्ट झाली की बाळांनो ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला जमतेच. स्पॉन्टॅनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. आणि फक्त ऑस्मॉटिक प्रेशरला प्रेशर एक्झर्टेड बाय, एवढंच फक्त आपण चेंज करणार आहे. आयसोटोनिक सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असतं, बॉइलिंग पॉईंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, हे सगळ्या डेफिनेशन जे आहेत डेफिनेशन आपण परफेक्ट करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट, डिफाईन सोल्युबिलिटी अँड एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सोल्युबिलिटी डेफिनेशन तुम्हाला द्यायची आहे आणि फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. आता यामध्ये थोडासा मॉडिफाय करू शकतात की फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्वंट किंवा गॅसेस इन लिक्विड असं मॉडिफाय करून क्वेश्चन विचारू शकतात. नंतर एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन वॅन टॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिफ्युजन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही विचार केलात तर हा जो पॉईंट आहे वॅन टॉप फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिफ्युजन, हा क्वेश्चन बाळांनो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन, अनादर इम्पॉर्टंट क्वेश्चन. म्हणजे आता मी हा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन म्हणजे सगळेच इम्पॉर्टंट आहेत, पण त्यामध्ये जर तुम्ही अगदीच म्हणजे जास्त फोकस करायचं म्हटलं तर तुम्ही वॅन टॉप फॅक्टर डिग्री ऑफ डिफ्युजनचं रिलेशनशिप आणखी आयडियल नॉन आयडियल सोल्युशनला करू शकताय. परत राउल्स लॉ, हेनरीज लॉ स्टेट करायला विचारला जाईल, 1 मार्कला विचारला जाईल, 2 मार्कला विचारला जाईल. त्यानंतर डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोडिंग ऑफ प्रेशर अँड मोलर मास ऑफ सोल्यूट.
आपले 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, लोअरिंग अपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. ह्या 4 मधला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोअरिंग अपर प्रेशर. त्याचं लोअरिंग अपर प्रेशरचं आणखी मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे डेल्टा पीचं रिलेशन तुम्हाला मोलर मास म्हणजे M2 जे आहे त्याच्यासोबत करायचं आहे. ओके, आणि हे डेरिव्हेशन अगदी छोटंसं आहे, तुम्ही ते बिंदास करू शकताय. एक्सप्लेन रिव्हर्स ऑस्मॉसिस, हा जो क्वेश्चन आहे ना रिव्हर्स ऑस्मॉसिस, हा विथ डायग्राम, हा भरपूर विचारलाय बाळांनो. अगदी शॉर्ट आहे, म्हणजे विदिन जर तुम्ही बसलात अभ्यासला तर 10 मिनिटांमध्ये हा तुमचा पॉईंट परफेक्ट होऊन जाईल. रिव्हर्स ऑस्मॉसिस, ओके, तो तुम्ही परफेक्ट करून ठेवायला अशी अपेक्षा आहे. ही झाली काही थेरी क्वेश्चन्स. या थेरी क्वेश्चनला या टॉपिकमध्ये जोड आहे ती म्हणजे न्यूमेरिकल्सची. न्यूमेरिकल्समध्ये बघा कॉन्सन्ट्रेशन्सवरती क्वेश्चन विचारू शकतात, त्यानंतर चारीच्या चारी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन विचारू शकतात, लोअरिंग अपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, आणखी ऑस्मॉटिक प्रेशर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा पॉईंट वॅन्ट ऑफ फॅक्टर जो आहे, त्या वॅन्ट ऑफ फॅक्टर डिग्री ऑफ डिस्ट्रिब्युशन त्याच्यावर प्रॉब्लेम विचारू शकतात. म्हणजे जवळपास यामध्ये 5 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. त्या 5 टाईप ऑफ प्रॉब्लेममध्ये जर आतापर्यंत बोर्डाचे क्वेश्चन बघितलात, मोस्ट फोकस जो केलेला आहे तो डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटवर केला आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी क्वेश्चन्स इथं चूज करताना डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटचेच घेतलेले आहेत. ओके, मी आता थोडंसं बाजूला होते, तुम्ही स्क्रीनशॉट जरी घेतला ते काय अडचण नाही याचा. तर हा टॉपिक होता आपला सोल्युशन्स. सोल्युशन नंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे जायचं आहे. आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आयोनिक इक्विलिब्रिया. हा टॉपिक तसा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. परत यामध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स भरपूर आहेत, म्हणजे अगदी स्टार्टिंग फ्रॉम ॲसिड्स अँड बेसेस, मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे, त्यानंतर आयोनायझेशन ऑफ वॉटर आहे, त्यानंतर pH, POH, भरपूर पॉईंट्स, बफर आहे, सोल्युबिलिटी आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे, कॉमन आयन इफेक्ट आहे, असे भरपूर पॉईंट्स यामध्ये आहेत. मग थेअरीमध्ये काय काय क्वेश्चन विचारू शकतात, कशावरती फोकस जास्त असेल, तर बाळांनो हा पहिला जो पॉईंट घेतला ना, हा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला 99.9% पडलायच. तो म्हणजे ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस. ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस. आता बघा, वीक ऍसिड आणि वीक बेस म्हटलं आपण, तर वीक ऍसिड आणि वीक बेसमध्ये पॉसिबिलिटी अशी पण आहे, मुद्दाम तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी वीक ऍसिडचं एक्झाम्पल म्हणून ऍसिटिक ऍसिड देतील, किंवा वीक बेसचं एक्झाम्पल म्हणून NH4OH देतील, कोणताही CuOH ट्वाइस देतील. असा क्वेश्चन मॉडिफाय करून विचारू शकतात. एक्सप्लेन ओसवाल्ड डायल्युशन लॉ फॉर CH3COOH, किंवा काय विचारलं जाईल डायरेक्टली NH4OH, किंवा विचारलं जाईल तुम्हाला CuOH ट्वाइस, ओके, किंवा HF असं दिलं जाईल. टेन्शन घ्यायचं नाही, आपण त्याप्रमाणे फक्त मॉडिफाय करायचं आहे. वीक ऍसिड केला की वीक बेस होते, बाय 1 गेट 1 फ्री ऑफर आहे. त्यामुळे ही परफेक्ट करा, तुम्हाला दुसरं लगेच मिळून जाईल. पुढचा क्वेश्चन, डिफाईन pH. हमखास म्हणजे असं मी म्हणतोय मुलांना की तुमच्या 5वीला पुजलेला प्रश्न आहे, म्हणजे बाळाची 5वी करतात ना तसं आहे ते. तुम्हाला हा क्वेश्चन पडलायच असं कन्सिडर करा तुम्ही. डिफाईन pH अँड डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH. बऱ्यापैकी तुम्ही जर रुटीनली बोर्डचे लास्ट इयर PYQs बघाल तर तुम्हाला हा क्वेश्चन 100% बघायला मिळेल. pH डेफिनेशन, नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन किंवा H3O+ आयन, आणि त्याचं pH आणि POH चे रिलेशन म्हणजे pH + POH = 14. हे रिलेशन जे तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे. ओके, त्यामुळं हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. डेरिव्हेशन पण अगदी इझी आहे. नेक्स्ट, डिफाईन बफर. आता बफरमध्ये पॉईंट्स खूप आहेत. बफर म्हणजेच काय, तुम्ही बफरची डेफिनेशन सांगणार आहे, आणि बफरची डेफिनेशन झाल्यानंतर बफरचे टाईप्स आहेत, बफरचे ॲप्लिकेशन्स पण आहेत, आणि बफरच्या प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत. मग आपल्याला नेमकं काय विचारायचं सांगता येत नाही. मी मुद्दाम काय चूज केलंय, डिफाईन बफर आणि गिव्ह इट्स ॲप्लिकेशन. त्याचे ॲप्लिकेशन्स मुद्दाम मी चूज केलाय. असं सांगता येत नाही की टाईप्स पण विचारलं जाईल. टाईप्स पण सोप्या आहेत बाळांनो, ॲसिडिक बफर आणखी बेसिक बफर, त्यामुळे ते पण तुम्ही कराल. पण मोस्ट ऑफ तुम्ही फोकस करा ॲप्लिकेशन्सवरती. बफरची डेफिनेशन करालच, इझी आहे. त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. डिफाईन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, हा तसा शक्यतो जास्त विचारला नाही आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट डेफिनेशन म्हणून, पण हे जे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन आहे ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना KSP = X⁻⁴, Y⁻⁴, S⁻⁴ ते जे रिलेशन आहे ना, ते रिलेशन तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे. त्यासोबत एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, वॉटरचं एम्फोटेरिक नेचर, वॉटर ऍसिड बेस म्हणजे ऍसिड सोबत बेसचं काम करते, बेस सोबत ऍसिडचं काम करतं, तर आपण एम्फोटेरिक म्हणतोय, ते तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं जाईल. नेक्स्ट, व्हॉट इज मीन्ड बाय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. म्हणजे मी ऍसिड आणि बेस मधला हा एक पॉईंट मुद्दाम घेतलाय. आपल्या ऍसिड आणि बेसच्या 3 कन्सेप्ट आहेत बाळांनो. RNS कन्सेप्ट आहे, लॉरी बॉन्स्टेड कन्सेप्ट आहे, आणखी लेविस कन्सेप्ट आहे. ह्या 3 कन्सेप्ट मधली मला वाटतंय जास्तीत जास्त वेळा पॉसिबिलिटी आहे विचारायची ती लॉरी बॉन्स्टेड. म्हणून लॉरी बॉन्स्टेडची कन्सेप्ट कुठला आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, म्हणून थोडा फक्त ट्विस्ट करून टाकलाय. डायरेक्ट क्वेश्चन दिला नाही की राईट अ नोट ऑन लॉरी बॉन्स्टेड कन्सेप्ट फॉर ऍसिड अँड बेसेस, थोडा मॉडिफाय केला, आणि व्हॉट इज मीन्ड बाय कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर अशा क्वेश्चन मॉडिफाय येऊ शकतोय. त्यानंतर मग प्रॉब्लेम्स आहेत आपले. प्रॉब्लेममध्ये आता कुठले कुठले प्रॉब्लेम्स, ओसवाल्ड डायल्युशन लॉ वरती प्रॉब्लेम येऊ शकतोय या टॉपिकमध्ये.
पीएच पीओएच याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतोय. यानंतर अजून काय येऊ शकतं, हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट जो आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम नाही पण थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतोय. ओके, याच्यामध्ये मी हायड्रॉलिसिसचा एक घेतलाय बघा. ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट इज अल्कलाइन whereas aqueous solution of ammonium chloride is acidic. एक्सप्लेन. हा हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट वरती आहे बाळनो. त्यामध्ये बघा स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड वीक बेस असे 4 टाइप्स आहेत. त्या 4 टाइप मधलं तुम्हाला कुठलंही विचारतील. मी त्यामध्ये एक घेतलाय, दोन्ही ऍक्च्युअली 2 घेतलेत. सोडियम कार्बोनेट म्हणजे स्ट्रॉंग बेस आहे, वीक ऍसिड आहे. आणि इथं घेतलाय आपण कुठला अमोनियम क्लोराइड म्हणजे NH4Cl. त्यामध्ये NH4Cl मध्ये वीक बेस आहे पण स्ट्रॉंग ऍसिड आहे. तसे मी एक्झाम्पल्स घेतलेत, ते तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजेत. प्रॉब्लेममध्ये मग अशी आपण बोलत होतो ओसॉल्युशन लॉ, पीएच पीओएच, बफरवरती पण क्वेश्चन येऊ शकतात. पीएच ऑफ बफर, पीओएच ऑफ बफर विचारू शकतात आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टवरती. ओके, हे या टॉपिकमधले न्यूमेरिकल्स विचारू शकतात. त्यामध्ये मी आता मुद्दाम सोल्युबिलिटी प्रोडक्टचा एक घेतलेलाच आहे बघा, AgBrचा. आता तुम्हाला AgBrचा कळला म्हणजे बाकी सगळ्यांचा कळायला काय अडचण नाही आहे, कारण AgBr मध्ये x=1, y=1 आहे. बाकी समजा दिला CaF2 दिला, CA चा 1 झाला, F2 म्हणजे 2 झाले. हे आपल्याला फक्त चूज करून प्रॉपर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. पीएच घेतलाय, पीएच ऑफ मोनोबेसिक ऍसिड 3.2 दिला, मग कॉन्सन्ट्रेशन दिलंय, कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे K काढायचा आपल्याला, तो क्वेश्चन असू शकतोय. किंवा मगाशी म्हटलं असं पीएच ऑफ बफर सोल्युशन, तो क्वेश्चन येऊ शकतोय. लक्षात बाळनो, म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिक बघितला आपण, तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला थेअरी पण आहे, आणखी न्यूमेरिकल्स आहेत. ह्या सगळ्यांचं बेस्ट मिलाप जो आहे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. नेक्स्ट आहे आपला केमिकल थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे मी असं म्हणेन की फिजिकल मधला हायएस्ट वेटेज असलेला टॉपिक. म्हणजे जर एखादा मुलग्याला बोर्डाला चांगला स्कोर करायचा आहे तर त्यानं हा टॉपिक स्किप करायचा नाही. कारण वेटेज बघा 6 मार्क्स विथ 6 मार्क कंपल्सरी आणि 8 मार्क्स जे ते विथ ऑप्शन्स आहेत. मग जर 8 मार्काला जर तुम्हाला विचारायचं असतील 70 पैकी तर साहजिकच 10% पेक्षा जास्त वेटेज आहे. म्हणून हा टॉपिक अजिबात तुम्ही सोडायचा नाही. त्यामध्ये काही डेरिव्हेशन्स आहेत, ते डेरिव्हेशन्स तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता डेरिव्हेशन कुठले कुठले बघा. पहिलं डेरिव्हेशन कुठलं, डब्ल्यू मॅक्स, आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस. डब्ल्यू मॅक्स म्हटलं की 100% आपण 2.3 NRT करायचाच. डब्ल्यू मॅक्स दिवाना बना दे, 100% करायचं आपल्याला ते. पुढचं आहे ते म्हणजे डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर PV वर्क, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. फक्त हा प्रेशर व्हॉल्यूम वर्क ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे. म्हणजे आपण ह्या दोघांच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये. PV वर्क विचारलं तर छोटं डेरिव्हेशन आहे, कुठलं, ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आणि जर तुम्हाला डब्ल्यू मॅक्स विचारला असेल आयसोथर्मल आणि रिव्हर्सिबल प्रोसेस, त्यावेळी तुम्हाला मग इंटिग्रेशन करून सगळं करायचं आहे. लक्षात आहे बा, हे मोठं डेरिव्हेशन आहे. हे तुम्हाला विचारलं तर 3 मार्कला विचारतील आणि हे जे आहे तुम्हाला विचारतील किती, 2 मार्काला. दोघापैकी एक हमखास आहे, करूनच ठेवायचं आपण. दोन्ही करून ठेवायचे, दोघापैकी एक 100% असणार आहे. दोन्ही असतील सांगता येत नाही पण दोघापैकी एक असणार आहे. नंतर एक्सप्लेन काही टर्म्स आहेत, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन तुमचा अमाऊंट असेल तो एक्सटेन्सिव्ह, इंडिपेंडेंट ऑफ अमाऊंट असेल त्याला म्हणायचं काय इंटेन्सिव्ह. आयसोथर्मल ॲडियाबॅटिक प्रोसेस हे आपण विचारतील तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, ॲडियाबॅटिक आपला प्रेशर हीट एक्सचेंज होणार नाही इकडून तिकडून, ते सगळं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. बाळांनो हा क्वेश्चन आहे ना, हेस लॉ. हेस लॉचे डिफरंट स्टेटमेंट्स आहेत. ओके, फक्त काय A=B, B=C म्हणजे A=C, हे त्याचा शब्दार्थ, भावार्थ आणि मतितार्थ. पण ते स्टेटमेंट तुम्हाला पाठ करून ठेवायचं हेस लॉचं. प्रॉब्लेम ह्याच्यावरती विचारू शकतात. मी मुद्दाम इथं प्रॉब्लेम घेतला बघ खाली. हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम आहे हेस लॉचाच. हेस लॉ शक्यतो प्रॉब्लेमच्या रूपात विचारला जातोय. हा क्वेश्चन विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे पण तरी पण मी मुद्दाम घेतलाय. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतर स्टेट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ अगदी इझी आहे, आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतोय. फर्स्ट लॉ, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड वगैरे, तो शक्यतो विचारत नाही आता. सेकंड लॉ विचारतात. सेकंड लॉ एंट्रॉपीच्या फॉर्ममध्ये आहे. सेकंड लॉ जो आहे आपला तो एंट्रॉपीच्या फॉर्ममध्ये. सेकंड लॉचे स्टेटमेंट खूप आहेत पण आपल्याला विचारलं जातं एंट्रॉपीच्या फॉर्ममध्ये. ओके, यू कॅन राईट थेरॉटिकल स्टेटमेंट, यू कॅन राईट मॅथमॅटिकल स्टेटमेंट. तुम्ही मॅथमॅटिकल स्टेटमेंट सुद्धा लिहू शकताय. हे दोन्ही पण स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन केमिकल रिएक्शन. हे जे आहे ना वर्क डन इन केमिकल रिएक्शन, हा एक मुद्दा मी आउट ऑफ क्वेश्चन टाकलाय. म्हणजे वर्क डन करायचं आहे केमिकल रिएक्शनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे A of A plus B of B that gives C of C plus D of D असं घेणार आपण. मग त्यामध्ये N1 N2, N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स. ओके, W=डेल्टा NRT वगैरे आपण घेतो ना, ते इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. नेक्स्ट, रिलेशनशिप बिटवीन डेल्टा G आणि डेल्टा S टोटल. हा थोडी पॉसिबिलिटी कमी आहे या क्वेश्चनची विचारायची,
पण ठीक आहे, तरी पण मी मुद्दाम घेतलेला आहे. यामध्ये इम्पॉर्टंट बघा, मी इम्पॉर्टंट ऑलरेडी सांगितले. हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे. त्यानंतर सेकंड लॉ इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन थोडी पॉसिबिलिटी कमी आहे. ऑप्टेन रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅस फेज रिएक्शन. ही जी आहे ना, ही पण तुम्हाला करायची आहे. ही सुद्धा गॅस फेज, हे तुम्ही करताना वर्क डन इन केमिकल रिएक्शन आणि डेल्टा एच अँड डेल्टा यू सायमल्टेनियसली केलं तर सोपं जाईल. अजून एक क्वेश्चन मी इथे घेतला नाही, पण पॉसिबिलिटी आहे. ओके, गिव्ह द कंडिशन्स वेअर डेल्टा एच अँड डेल्टा यू, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, दोन्ही डेल्टा एच आणि डेल्टा यू सेम असतात. अशा कंडिशन कोणत्या? 3 कंडिशन पाहणं, तुम्ही वाचा, तुम्हाला ते होमवर्क तुम्हाला समजा पाहिजे थोडा. नेक्स्ट, बाकी हे प्रॉब्लेम्स. मी प्रॉब्लेम घेताना मुद्दाम 2च प्रॉब्लेम घेतले बघा. एक प्रॉब्लेम घेतला बॉन्ड एन्थाल्पीवरचा, ओके, आणि दुसरा जो घेतलाय तो आपण हेस लॉचा घेतलाय. ओके, पॉसिबिलिटी ह्या 2 क्वेश्चनवरच आहे. असं सांगता येत नाहीये. तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन विचारतील, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन विचारतील, पण जास्तीत जास्त पॉसिबिलिटी जी आहे ती एक तर हेस लॉची आहे आणि दुसरी ती म्हणजे बॉन्ड एन्थाल्पीवरून तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काढा किंवा एन्थाल्पी ऑफ रिएक्शन दिले जाईल आणि एक स्पेसिफिक बॉन्ड एन्थाल्पी तुम्हाला काढायला सांगितलं जाईल. तरी बाळांनो हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट केमिकल थर्मोडायनामिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट, यानंतर फिजिकल केमिस्ट्री मला अजून एक टॉपिक, महत्त्वाचा टॉपिक, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. वेटेज पण बघा, 7 मार्क विथ ऑप्शन आणि 5 मार्क कंपल्सरी. म्हणजे हा सुद्धा थर्मोडायनामिक्सच्या अगदी तोडीस तोड टॉपिक म्हणा पाहिजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणून मी मुलांना पण काय म्हणतोय, थर्मो आणि इलेक्ट्रो ज्याचं चांगलं त्याचं फिजिकल चांगलं. इलेक्ट्रोमध्ये पण जर बघितलं आपण तर इलेक्ट्रोमध्ये पण भरपूर असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॉब्लेम ओरिएंटेड आहेत आणि काही क्वेश्चन आहेत थेरॉटिकल आहेत. या टॉपिकमध्ये जर काही विद्यार्थी अशा असतात, पर्टिक्युलरली बी ग्रुपचे विद्यार्थी, नीटला फोकस करणारे, काय होतंय, न्यूमेरिकल्स म्हटले की आम्हाला टेन्शन येत आहे, प्रॉब्लेम्स म्हटले की आम्हाला लई मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपण काय करायचं, या टॉपिकमध्ये बाळांनो थेरॉटिकल पॉईंट्स तुम्ही परफेक्ट करू शकताय. कुठले कुठले आहेत बघा. पहिला, डिस्कस द व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. कंडक्टिव्हिटी म्हणजे कॅपा आणि मोलार कंडक्टिव्हिटी के आपण कंडक्टिव्हिटी म्हणतोय आणि मोलार कंडक्टिव्हिटी तुमचा लॅम्बा. ह्या दोघांचे रिलेशन सांगायचं कॉन्सन्ट्रेशन सोबत. अगदी थेरॉटिकल क्वेश्चन आहे. सांगायला गेलं तर कसं की कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस, परत कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, मोलार कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. ओके, किंवा डायल्यूशन इन्क्रीजेस, के डिक्रीजेस, डायल्यूशन इन्क्रीजेस, लॅम्बा इन्क्रीजेस. हेच एवढंच सांगायचं आपल्याला, बाकी काही नाही आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे बाळांनो. पुढचा जो आहे स्टेट कोरॅश लॉ अँड गिव्ह इट्स ऍप्लिकेशन. कोरॅश लॉ हमखास बाळांनो प्रश्न विचारला जातोय. म्हणजे ॲट इन्फानाइट डायल्यूशन ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली ऑफ इट्स को आयन अँड मेक इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर आयन विथ विच इट इज असोसिएटेड. हा आपला लॉ आहे. तो लॉ लिहा. मॅथमॅटिकली पण लिहू शकतो आपण. म्हणजे लॅम्बा नॉट ऑफ NaCl इज इक्वल टू लॅम्बा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅम्बा नॉट ऑफ Cl मायनस. हा आपला मॅथमॅटिकली लॉ झाला. तो पण बाळांनो लिहायचा आपल्याला. पुढचा, त्याचं ऍप्लिकेशन विचारलेत. ऍप्लिकेशनमध्ये त्याचे मग वी कॅन कॅल्क्युलेट लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, वी कॅन कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन, वी कॅन कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे 3 ऍप्लिकेशन्स आहेत. ते 3 ऍप्लिकेशन तुम्हाला लिहायचे आहेत. हा क्वेश्चन बाळांनो 3 मार्क्सचा येऊ शकतोय. स्टेट कोरॅश लॉ हमखास क्वेश्चन विचारणार आहे. त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम जमत नाहीत त्यांनी हा क्वेश्चन पाठच करून ठेवायचा. नेक्स्ट, एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. बाळांनो बघा, इलेक्ट्रोलिसिस आपल्याला 2 आहेत. एक आहे मोल्टन NaCl आणि दुसरा आहे ॲक्वियस NaCl. ॲक्वियस NaClला थोडंसं रिॲक्शन्स कॉम्पिटिशन जास्त करतात, थोडंसं लेंदी होतं, म्हणून पॉसिबिलिटी एक्झामिनरची पॉसिबिलिटी टाकायची कमी असते. म्हणून आपण जास्तीत जास्त मोल्टन NaClचे क्वेश्चन पेपरमध्ये जास्त बघाल. म्हणून मी घेताना मुद्दाम मोल्टन NaCl घेतलंय. काय सांगायचं बाळांनो, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्काला पण विचारतील कंजूस असतील तर. 3 मार्कापैकी कन्स्ट्रक्शन सांगायचं आहे, वर्किंग सांगायचं म्हणजे रिॲक्शन सांगायचे आहेत आणि तिसरा म्हणजे प्रोडक्ट. आपण ह्या 3 फॉर्ममध्ये 3 पॉईंट लिहिला, तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळतात. कन्स्ट्रक्शन अगदी सोपं आहे. डायग्राम काढायची पण नीट अँड लेबल डायग्राम पाहिजेत, तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळणार. नेक्स्ट, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज, एक्सप्लेन फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज अगदी यू शेप ट्यूब आहे. ओके, त्यामध्ये मग आगार आगार असतं, KCl KNO3 अमोनियम नायट्रेटचं सोल्युशन असतं ॲज अन इलेक्ट्रोलाइट वगैरे तुम्हाला सांगायचं. सॉल्ट ब्रिज डायग्राम ड्रॉ करा बाळांनो आणि फंक्शन सांगायची. 3 फंक्शन द्यायचे, अगदी सोपे सोपे फंक्शन्स आहेत, ते पण लिहून टाकाल तुम्ही. पण हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन. डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन E0 ऑफ सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. अगदी छोटंसं डेरिव्हेशन आहे. विचारलं तर 2 मार्काला विचारतील, त्याच्यापेक्षा जास्त काय मार्क्स विचारणार नाहीत. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ SHE अँड ड्राय सेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बाळांनो. ड्राय सेल आणखी SHEचे तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे SHE आपण घेतला, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड.
ओके, म्हणजे कुठला रेफरन्स इलेक्ट्रोड तो तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्याचे पण तुम्हाला ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज विचारलं जाईल. म्हणजे रेफरन्स इलेक्ट्रोड आपण सांगणार आहे कुठला, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याची डेफिनेशन सांगणार आहे. म्हणजे असा एक इलेक्ट्रोड जो वापरून आपण पुढच्या इलेक्ट्रोडची काय करतो, आपण इनॉट ऑफ सेल काढू शकतोय. ओके, तो एक स्टँडर्ड घेतो किंवा त्याच्या आर्बिट्ररी टेकण्याचं 0 म्हणतो आपण. ते रेफरन्स इलेक्ट्रोडची डेफिनेशन झाली. 2 ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आपली त्याची ॲप्लिकेशन सांगायची आहेत. वी कॅन प्रिडिक्ट वेदर द species act as oxidizing agent or reducing agent. We can calculate E naught of cell. ओके, किंवा which metal displaces which metal, हे सगळं आपण एक्सप्लेन करू शकतो बाय युजिंग इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. तुम्हाला ॲप्लिकेशन सांगायचे आहेत. नेक्स्ट, वाय इज निकेल कॅडमियम रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी सेल आणि राईट वर्किंग ऑफ निकॅड स्टोरेज सेल अँड राईट इट्स ॲप्लिकेशन्स. हा क्वेश्चन थोडासा मोठा क्वेश्चन घेतला पाहून मी, 3 मार्क. हा रुटीनली विचारला जाणारा क्वेश्चन नाही आहे, पण निकॅड सेल म्हणजे निकेल कॅडमियम सेल जो आहे तो निकेल कॅडमियम सेलबद्दल हा क्वेश्चन आहे, तो तुम्ही करून ठेवाल. नेक्स्ट, बाकी मग प्रॉब्लेम्स घेतलेत. प्रॉब्लेममध्ये मग याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणते होते बघा. एक म्हणजे रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी, लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी, कोरॅश लॉ, हे सगळा पहिला पार्ट. ओके, ह्या टॉपिकचा पहिला पार्ट बघा. काय म्हटलं आपण त्यामध्ये सुरुवात केली आपण, रेजिस्टन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी अँड लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. त्यामध्ये सेल कॉन्स्टंट वगैरे सगळं आलं. तो एक पार्ट संपल्यानंतर मग येतं द ग्रेट मायकल फॅराडे. मायकल फॅराडेचे लॉ, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिसवरती क्वेश्चन, हमखास क्वेश्चन असणार आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये एक ठरलेला क्वेश्चन असायचा की फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस अँड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, पण मॉडिफाईड सिलेबसमध्ये लॉ सगळे काढून टाकले, स्टेटमेंट काढून टाकलेत. पण त्याच्यावरचा प्रॉब्लेम बाळगणं आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला नॉट ओनली इन बोर्ड्स, सीईटीला, जेईला, नीटला हमखास असतो, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्यामुळं आपल्याला त्याच्यावरचा एक क्वेश्चन येऊ शकतो प्रॉब्लेम. अजून कुठला प्रॉब्लेम, इनॉट ऑफ सेल. मग इनॉट ऑफ सेल तुम्हाला नॉर्मल विचारतील किंवा नस्ट इक्वेशन वापरून विचारलं जाईल. ओके, हे आणि मग उरला आपला तो म्हणजे डेल्टा जी किंवा के आणि ई नॉट, ह्या तिघांचं एकमेकासोबत रिलेशन. असे हे प्रॉब्लेम्स त्यामध्ये आहेत. त्यामुळं प्रॉब्लेम्स मी फक्त 2च प्रॉब्लेम घेतलेत. एक तुम्हाला इनॉटवरनं घेतलाय तो एक, आणि दुसरा एक घेतला तो म्हणजे मायकल फॅराडेचा लॉ. असे 2च प्रॉब्लेम मी यामध्ये घेतलेले आहेत. ओके, पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये डेल्टा जी पण विचारायची, त्यानंतर केचं पण विचारायची, पण मी मुद्दाम 2च प्रॉब्लेम घेतलेत. ठीक आहे, घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या पाहिजे तर. नेक्स्ट, यानंतर आपण पुढचा टॉपिक बघतोय, केमिकल कायनेटिक्स. तसा बघायला गेलं तर थोडासा मायनर आहे. 4 मार्क कंपल्सरी आहेत, 6 मार्क त्याचे विथ ऑप्शन्स आहेत. यामध्ये सुद्धा थेरॉटिकल आणखी हे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यामध्ये आहेतच. ठीक आहे, पहिला क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिॲक्शन अँड मोलिक्युलॅरिटी. हा रुटीनली विचारला जाणारा क्वेश्चन. ऑर्डर आणि मोलिक्युलॅरिटी सगळं डिफरन्शिएट करून टाकायचे आहेत. त्यानंतर डिफिनेशन काय काय विचारलं जातील, रेट ऑफ रिॲक्शन आहे, ॲक्टिव्हेशन एनर्जी आहे, रेट कॉन्स्टंट आहे. त्यामध्ये पॉसिबिलिटी खूप कमी आहे, डेफिनेशन्स ह्याच्यामध्ये कमी विचारलेत, पण तरी पण मी घेतलेत. त्यानंतर सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हमखास विचारला झाला क्वेश्चन, म्हणजे तुम्ही हा परफेक्ट करून ठेवायचाच. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाल्यानंतर त्यामध्ये मग 2 एक्झाम्पल्स आहेत बाळांनो सुडो फर्स्ट ऑर्डरची. हायड्रॉलिसिस तुम्हाला दिलेला आहे ऑफ केन शुगर, त्याला इन्व्हर्जन ऑफ केन शुगर म्हणतो आपण, आणि हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ॲसिडेट. हे 2 एक्झाम्पल्स दिलेत. हे दोन्ही एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करायचे आहेत सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये. ओके, नेक्स्ट, डिराइव्ह अँड इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बाळांनो हा क्वेश्चन तुम्हाला गॅरंटीड आहे बघा, हा तुम्हाला विचारला जातोच. आणि हा जर नाही विचारला असेल तर मग पुढचा, रिलेशन बिटवीन हाफ लाईफ पिरियड अँड रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे हे जे डेरिव्हेशन्स आहेत लागोपाठ आहेत. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन एक्सप्रेशन, ते झाल्यानंतर पुढचा लगेच हाफ लाईफ टाईम फर्स्ट ऑर्डरचा. हे 2 क्वेश्चन दोघांपैकी एक हमखास आहे, त्यामुळं इम्पॉर्टंट आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. मध्येच मी एक प्रॉब्लेम घेतला बघा. हा प्रॉब्लेम जो, हा प्रॉब्लेम कुठला आहे, हा प्रॉब्लेम तुम्हाला रेट लॉ सांगायचा आहे. रेट लॉ म्हणजे रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे बाय युजिंग दीज व्हॅल्यूज. ठीक आहे, हा इझी प्रॉब्लेम आहे, कराल तुम्ही, काय अडचण नाही. नेक्स्ट, मग अशी म्हटलं जसं रिलेशन बिटवीन हाफ लाईफ टाईम आणखी रेट कॉन्स्टंट, तो एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्याला मी थोडी जोड दिली प्रॉब्लेमची, म्हणजे हा बरोबर तुमचा 3 मार्काचा क्वेश्चन झाला. तसं बघायला डेरिव्हेशन विचारलं तर 2 मार्क्स फक्त, आणि विथ प्रॉब्लेम दिला असेल तर 3 मार्काची पॉसिबिलिटी आहे. कदाचित 4 मार्काला पण विचारले 2 मार्क्स प्रॉब्लेम आणि 2 मार्क्स तुमचं डेरिव्हेशन. ठीक आहे, नेक्स्ट, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियल एनर्जी डायग्राम दॅट द कॅटॅलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. कॅटॅलिस्ट रेट ऑफ रिॲक्शन वाढवतं, ते आपल्याला ग्राफिकली आपण ते प्रूव्ह करायचं आहे, ग्राफिकली. त्यामुळं ते आपण एक्सप्लेन करायचं आहे. हा पण थोडासा आउट ऑफ क्वेश्चन आहे, म्हणजे रुटीनली विचारलेला क्वेश्चन नाही आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कॅटॅलिस्ट रेट इन्क्रीज करतो.
तो इन्क्रीज करतो ते पोटेन्शियल एनर्जी डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण दाखवायचा आहे. नेक्स्ट, त्यानंतर मग प्रॉब्लेम्स घेतले आपण. प्रॉब्लेम्स मग बाळांनो याच्यावरती कुठले कुठले आहेत? रेट लॉचा प्रॉब्लेम मगाशी घेतला तो. दुसरा आहे आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो आपण EA, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल, म्हणजे लॉग K2 अपॉन K1 वगैरे वगैरे. अजून कुठला? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, त्याचे डेरिव्हेशन जे आहे त्या डेरिव्हेशनवरनं तुम्हाला प्रॉब्लेम विचारतील. झिरो ऑर्डर रिॲक्शन पण आहे आपल्याकडं, त्यामुळे झिरो ऑर्डर रिॲक्शनवरती पण क्वेश्चन विचारू शकतात. तर प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आहेत. मी फक्त काही प्रॉब्लेम इनलिस्ट केलेले आहेत, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला हे सॉल्व्ह करा. 100% केमिकल अँटीसोड तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. नेक्स्ट, फिजिकल संपलं. आता फक्त आपलं इनॉर्डिकमध्ये आपले 3 टॉपिक आहेत. एक पी ब्लॉक एलिमेंट, दुसरा DF आणि तिसरा आहे तो आपला कोऑर्डिनेशन. आता यामध्ये पी ब्लॉक एलिमेंट आपण त्याला म्हणतो इलेमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणखी 18. आता यामध्ये बघा 16, 17, 18 मध्ये 6 मार्क तुम्हाला लक्षात येईल, 6 मार्क कंपल्सरी आहेत आणि 8 मार्क विथ ऑप्शन आहे. ओके, तसा मोठा टॉपिक होता पण त्याला थोडंसं कमी करून टाकला आहे. अगोदर कसं होतं पूर्वी सिलेबसमध्ये ग्रुप 13 आणि 14 11च्या सिलेबसमध्ये, आणि पुढचे 15, 16, 17, 18 12ला होते. नंतर मॉडिफाय सिलेबस झाल्यानंतर 3 सेपरेट केले, म्हणजे उरला कुठला आपला 16, 17, 18. त्या 16, 17, 18 मध्ये 16 म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, जिथं ऑक्सिजनची केमिस्ट्री आहे, सल्फरची केमिस्ट्री आहे. 17 म्हणजे फक्त हॅलोजन, अगदी सोपी केमिस्ट्री आहे. आणि 18 म्हणजे नोबेल गॅसेस युजेस सोडून जास्त विचारत नाहीत. काही विचारू शकतात, त्यामध्ये मी क्वेश्चन घेतलेले आहेत, पण मोस्ट ऑफ फोकस जो असणार तुम्हाला बाळांनो 16 वरच करावा लागणार, ग्रुप 16. मग त्यामध्ये H2SO4 आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, O2 आहे, O3 आहे, सल्फरचे ऑक्सी ऍसिड्स आहेत, त्याच्यावर क्वेश्चन विचारायची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके, आपण बघूया कोणते कोणते क्वेश्चन घेतलेत मी. ओके, पहिला बघा, व्हॉट आर इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, गिव्ह 2 एक्झाम्पल्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणजे हॅलोजन हॅलोजन दोघांचे कंपाऊंड जे आहेत, मी टिक केलं म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर डिस्क्राइब द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस आपली जी आहे ती कॉन्टॅक्ट प्रोसेस वापरून आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड प्रोड्यूस करायचं आहे. त्याच्या आपण ज्या काही 3-4 रिॲक्शन तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सगळ्या रिॲक्शन तुम्हाला लिहायला पाहिजेत. डायग्राम अपेक्षित नाही आहे, कारण बाळांनो तुम्ही डायग्राम जर काढत बसला तर तासभर त्यातच जाईल. त्यामुळे शक्यतो डायग्राम विचारली जात नाही, आणि जरी विचारले असेल तरी माझं एक सजेशन की 3 तासाच्या पेपरमध्ये ह्या डायग्रामसाठीच आपण अर्धा तास पाऊण तास वाया घालवणं हे अगदी वेस्ट ऑफ टाईम आहे. त्यामुळे शक्यतो डायग्रामच्या नादाला लागायचं नाही, फक्त रिॲक्शन्स. गिव्ह 2 युजेस ऑफ हिलियम अँड निऑन. आता नोबेल गॅसेस आहेत, नोबेल गॅसवरती यूज सोडून दुसरं काय शक्यता विचारायची नाही आहे. त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम हेलियम आणि निऑन विचारलं म्हणून मी ते 2 घेतलेत. त्यानंतर राईट अ नोट ऑन ओझोन डिप्लिशन. ओझोन डिप्लिशनवरती नोट विचारू शकतात. ओके, बुकमध्ये आपल्या तेवढीच एक 5-6 ओळीची नोट आहे, तेवढी करून ठेवा आपण. ओझोन लेअरचं डिप्लिशन कशामुळे होतं, ओके, हे सगळं आहे. नेक्स्ट, गिव्ह मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ओझोन. ओझोनचं जे काय फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे प्रिपरेशनचं, त्याच्यावरती क्वेश्चन पॉसिबिलिटी आहे, कारण कंटेंट कमी झाला आहे त्यामुळे पॉसिबिलिटी जास्त आहे क्वेश्चन विचारायची. ओझोन इज यूज्ड एज ब्लिचिंग एजंट. हा क्वेश्चन कदाचित 1 मार्कला पण विचारतील, फोडून थोडा विचारतील. ओझोन यूज्ड एज अ ब्लिचिंग एजंट. ओके, एक्सप्लेन. 1 मार्कला पण विचारलं जाईल, 2 मार्कला पण विचारलं जाईल. मी मुद्दाम इथं कॉम्बिनेशनमध्ये घेतलाय. नंतर थेरॉटिकल क्वेश्चनमध्ये रोम्बिक सल्फर आणखी मोनोक्लिन सल्फर ह्या दोघांचं डिफरन्शिएशन करायचं आहे. उसके बाद अनामलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इन ग्रुप 17. म्हणून तुम्हाला दिसतोय फक्त इथं ग्रुप 17, पॉसिबिलिटी ग्रुप 16 ची पण आहे. म्हणजे डिस्कस अनामलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन इन ग्रुप 16. इथं काय विचारलंय, डिस्कस अनामलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इन ग्रुप 17. म्हणजे फ्लोरीन जे आहे ते बाकी सगळ्या मेंबरपेक्षा आडगं का आहे हे सांगायचं तुम्हाला. ऑक्सिजन बाकी सगळ्यांच्यापेक्षा वेगळा का आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणते कोणते पॉईंट्स, अगदी सोपे सोपे पॉईंट बनवून. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी थोडीशी वेगळी आहे त्याची. ओके, त्यानंतर तो एकच ऑक्सी ऍसिड तयार करतो वगैरे वगैरे. सोपे सोपे पॉईंट्स आहेत, ते तुम्ही करून ठेवा, काय अडचण नाही. पण हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अनामलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इन ग्रुप 17 अँड ऑक्सिजन इन ग्रुप 16. तो मी लिहिला नाहीये पण पॉसिबिलिटी आहे, दोघांपैकी एक. नेक्स्ट, काही रिॲक्शन्स. पी ब्लॉक म्हटलं की इनऑर्डिकच्या रिॲक्शन झाल्या. रिॲक्शनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम क्लोरीन गॅसची रिॲक्शन जी आहे ह्या दोघांसोबत जास्त विचारले बघा रे. कोल्ड अँड डायल्यूट NaOH. त्यामुळे 2 आहेत, कोल्ड अँड डायल्यूट NaOH ची वेगळी आणि हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH ची वेगळी. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच विचारले. अमोनिया एक्सेस आणि क्लोरीन एक्सेस 2 रिॲक्शन वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त इथं अमोनिया एक्सेस म्हणजे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही फोकस करायचे आहेत. त्यानंतर मग CaOH ट्वाइस आपल्याला बघा ब्लिचिंग पावडर मिळते वगैरे, ओके, ती रिॲक्शन विचारल्या. नेक्स्ट, राईट द रिॲक्शन. त्यामध्ये पार्शियल हायड्रॉलिसिस ऑफ HCF4 आणि HCF6. नोबेल गॅस मधला एक क्वेश्चन मी घेतलाय. पार्शियल हायड्रॉलिसिस अगदी शेवटचं पान उघडायचं बघा, शेवटच्या पानावरती तुम्हाला हे बघायला मिळेल HCF4 HCF6. ओके, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. आणि मग हा एक आपला थेरीचा क्वेश्चन.
हा क्वेश्चन पडला तर भावानं तुमची चंगळ आहे. अगदी सोपा आहे, म्हणजे आपल्याला हात सेल सोडून भरपूर लिहिता येते. एक्सप्लेन द ट्रेंड्स इन फॉलोइंग ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. कुठल्या कुठल्या ॲटॉमिक रेडिया आहे काय सांगायचं आहे. टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडिया इंक्रीजेस. वाय? द नंबर ऑफ शेल इंक्रीजेस, देअरफॉर ॲटॉमिक रेडिया इंक्रीजेस. मग आयनोशन एन्थाल्पी, आयनोशन एन्थाल्पी साहजिकच टॉप टू बॉटम गेलं, आयनोशन एन्थाल्पी कमी कमी होत जाते. का? साईज वाढत गेली. आणि शेवटचा आहे तो म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कमी कमी होत जाते. आपल्याला एवढंच फक्त एक्सप्लेन करायचं, ट्रेंड विचारायचं, ट्रेंड. त्यामुळे ट्रेंड सांगताना हे सांगायचं टॉप टू बॉटम काय होतं, कारण विचारलं तुम्हाला ग्रुप 16चे, त्यामुळे टॉप टू बॉटम काय होतं हे ट्रेंड लिहायचं आहे महत्त्वाचं. आणि मग ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ कंपाऊंड, काही स्ट्रक्चर्स मी काहीच इंग्लिश केलेत, पण म्हणून तुम्हाला बऱ्यापैकी सगळे आले पाहिजेत. ओके, इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये सगळेच आले, म्हणजे ClF आला, ClF3 आला, ClF5 आला, BrF5, IF7 हे सगळे आले. हॅलोजनचे ऑक्सी ॲसिड आले, त्यामध्ये क्लोरीनचे पर्टिक्युलरली HOCl, त्यानंतर HClO2, HClO3, HClO4 ते आले. त्यानंतर सल्फरचे ऑक्सी ॲसिड आहेत, सल्फरचे ऑक्सी ॲसिड्स मी त्यामध्ये काहीच घेतलेत. आणि महत्त्वाचं काय दिलं आहे, SO2चं स्ट्रक्चर, P D बॉन्ड जो आहे SO2 मध्ये तो आपल्याला फक्त ड्रॉ करायला आणि सांगता आला पाहिजे. ठीक आहे, तर हे काही क्वेश्चन होते आपल्या पी ब्लॉक एलिमेंटमध्ये, तुम्ही इथं स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचा पुढचा टॉपिक जो आपला तो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. कारण हा टॉपिक जो आहे त्याला आपण डी आणि ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हणतोय. तसा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वेटेज बघायला गेलं तर 6 आणखी 8 दिसते, म्हणजे तुम्हाला हा सुद्धा थर्मोडायनेमिक्स सारख्या टॉपिकला जेवढं वेटेज आहे तेवढं तुम्हाला वेटेज या टॉपिकला बघायला मिळेल. कारण 6 मार्क्स जे आहेत त्याचे कंपल्सरी आहेत आणि 8 मार्क्स जे आहेत ते विथ ऑप्शन आहेत. ओके, आता या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार बघा. डिफाईन लॅन्थ्राइड कॉन्ट्रॅक्शन अँड गिव्ह देअर कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे परत म्हणतोय तुम्हाला हा 5वीला पुजलेला प्रश्न आहे. कारण काय सांगतो बघा, लॅन्थ्राइड कॉन्ट्रॅक्शनची डेफिनेशन विचारली गेलेली आहेच, त्यासोबत त्याचे कॉजेस ऑर कॉन्सिक्वेन्सेस मी मुद्दाम इथं ऍड करून घेतले दोन्ही पण. तसं विचारत नाहीत, एक तर कॉजेस किंवा एक तर कॉन्सिक्वेन्सेस विचारतात. काय सांगायचं बाळांनो, अगदी शॉर्ट बट स्वीट. लॅन्थ्राइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अ ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक ऑर आयोनिक रेडियाय फ्रॉम लॅन्थनम टू लुटेशियम इज नोन ॲज लॅन्थ्राइड कॉन्ट्रॅक्शन. कॉजेस काय तर बाबा 2 कॉजेस त्याचे. पहिलं ते म्हणजेच पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ 4f ऑर्बिटल्स, हे पहिलं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इंक्रीजेस फ्रॉम लॅन्थनम टू लुटेशियम. हे एवढंच आपण एक्सप्लेन करायचं आहे. कॉन्सिक्वेन्स म्हणजे पण तसंच आहे. कॉन्सिक्वेन्स 2च आहे त्याचे. पहिलं कॉन्सिक्वेन्स कुठला आहे, डिक्रीज इन बेसिसिटी, ओके, फ्रॉम लॅन्थनम हायड्रॉक्साईड टू लुटेशियम हायड्रॉक्साईड. आणि पुढचं जे आहे ते आपलं केमिकल ट्विन्स, फॉर्मेशन ऑफ केमिकल ट्विन्स. त्यामुळं ह्याचे 2 पॉईंट्स, याचे 2 पॉईंट्स. तसं 2 मार्काला हा 2 मार्काला विचारतात आणि डेफिनेशन पण 2 मार्काला विचारतात, म्हणजे 6 मार्काचा क्वेश्चन झाला. पण तसं विचारत नाही, तुम्हाला 3 मार्काला विचारणार. नेक्स्ट डेफिनेशन आहे गँग रोस्टिंग. सिंपल डेफिनेशन आहे, तुम्ही सांगाल. गँग म्हणजे इम्प्युरिटीज प्रेझेंट इन ओर. रोस्टिंग म्हणजे काय, हिटिंग अँड ओर विथ ऑक्सिजन म्हणजे रोस्टिंग. कॅल्सिनेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन. नेक्स्ट फेरस अँड नॉन फेरस अलॉयज वरती क्वेश्चन विचारतील आणि त्याचे महत्त्वाचे युजेस. हा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत भरपूर वेळा. युजेस सांगायचे आहेत, ब्रास, ब्रॉन्झ, तुम्हाला जे जे माहिती आहेत ना त्या सगळ्यांचे तुम्ही युजेस सांगून टाका. अनदर इम्पॉर्टंट क्वेश्चन, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. म्हणून इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय, इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे नेमके मेटल जे आहे, मेटलमध्ये थोड्याशा इम्प्युरिटीज येतात, नॉन मेटल, स्मॉल साईज नॉन मेटल्स, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. ओके, त्या इम्प्युरिटीमुळं मेटलला थोडा हार्डनेस वगैरे येतोय, त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल कंपाऊंड. त्याचे प्रॉपर्टीज पण विचारतात, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विचारले जातात. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बाळांनो. म्हणजे या टॉपिकमधला हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, लॅन्थ्राइड कॉन्ट्रॅक्शन. दुसरा इंटरस्टिशियल कंपाऊंड, त्या प्रॉपर्टी आहे. अजून स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. ओके, बोर मॅग्नेटॉमध्ये आपण काढतोय ती. आता इथं मी ॲटॉमिक नंबर 27 म्हणून जस्ट एन एक्झाम्पल घेतलंय. 27च विचारतं असं का नाही आहे, तुम्हाला 21 पासून 30 पर्यंत कोणाचंही विचारतील, तुम्हाला सांगता आलं पाहिजे मॅग्नेटिक मोमेंट. नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट. तसं बघायला गेलं तर ह्या टॉपिकमध्ये डी ब्लॉक एलिमेंटमध्ये प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट आहेत. ऑक्सिडेशन स्टेट आहे, त्यासोबत कलर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नंतर आहे इंटरस्टिशियल कंपाऊंड फॉर्मेशन आहे. ओके, आणि अजून एक त्याच्यामधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट येतो म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तर यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट विचारलंय, तो थोडासा मॉडिफाय करून डिस्कस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D ब्लॉक एलिमेंट सुद्धा विचारतील. 3D म्हणजे पहिली सिरीज जी आहे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी आहे त्याच्या पण स्पेसिफिक विचारतील. जर तुम्हाला फक्त डी ब्लॉक एलिमेंट सांगितलं असेल, बिंदास सांगायचं आपण बाकीच्या एलिमेंटच्या सुद्धा, म्हणजे ऑस्मियम शो +8 ऑक्सिडेशन स्टेट विच इज हायेस्ट फॉर एनी एलिमेंट. हे आपण मुद्दाम सांगायचंच, इम्प्रेशन मारायचंच. नंतर बाकी मग स्कॅन्डियम 3+, टिटॅनियम 4+, झिंक 2+, कलरलेस आहेत. ओके, का त्याच्याकडे अनपे इलेक्ट्रॉनच नाही आहे, त्यामुळे रंग उधळायचा प्रश्नच येत नाही आहे, हे आपण एक्सप्लेन करायचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग कलर, कलरला फॅक्टर्स कोणते कोणते आहेत.
म्हणजे प्रेझन्स ऑफ अन अनपेड इलेक्ट्रॉन, डी ट्रान्झिशन, त्यानंतर जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स आहे, नेचर ऑफ लिगॅन्ड्स आहे, आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट संगतीचा परिणाम म्हणजे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, हे आपण सांगायचं आहे. ओके, नेक्स्ट त्यानंतर डेफिनेशन दिलेत, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी, आणखी इलेक्ट्रोमेटलर्जी. हा एक मेटलर्जी मधला एक डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्ही बिंदास कराल. आणि मग लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड या दोघांमधले डिफरन्सेस इम्पॉर्टंट, परत हा इम्पॉर्टंट आहेच. ओके, आणि हा एक इम्पॉर्टंट. मी ज्या टिका केल्यात ना हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत, त्यामधल्या अजून इम्पॉर्टंट म्हटलं तर मी जे टिक केले आहेत ते. आणि मग स्ट्रक्चर्स ऑफ MnO4 2- आणि Cr2O7 2-. MnO4 मायनस पण विचारतील, 2- पण विचारले, मायनस पण विचारतील, म्हणजे मॅंगनेट आणि परमॅंगनेट. इथं पण क्रोमेट, डायक्रोमेट दोन्ही पण विचारतील, त्यासाठी तयारी ठेवायची. ठीक आहे भावनो, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन कळलं तुम्हाला. ओके, नेक्स्ट आता आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे. आपल्या नेक्स्ट टॉपिक आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मस्त टॉपिक आहे. ओके, अल्फ्रेड वर्नरने सांगितली कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, आणि त्यावेळेस पहिलाच क्वेश्चन तुम्हाला आलाय अल्फ्रेड वर्नरची कोऑर्डिनेशन थिअरी. तर या कोऑर्डिनेशन थिअरीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारतील पॉस्च्युलेट्स ऑफ कोऑर्डिनेशन थिअरी. ओके, म्हणजे वर्नर्स कोऑर्डिनेशन थिअरी. टॉपिक बघा 7 मार्क्स विथ ऑप्शन, 5 मार्क्स कंपल्सरी. लिगॅन्ड्सची डेफिनेशन. ओके, ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स असेल विच डायरेक्टली अटॅच टू मेटल इन अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज कॉल्ड एज लिगॅन्ड. लिगॅन्डचे टाइप्स पण विचारतील. मग टाइप्समध्ये तुम्हाला मोनोडेंटेड आहे, पॉलीडेंटेड आहे आणि ॲम्बिडेंटेड आहे. पॉलीडेंटेड खूप लेंदी होतं म्हणून पॉसिबिलिटी कमी आहे विचारायची. मोनोडेंटेडपेक्षा जास्त पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे ॲम्बिडेंट लिगॅन्डची. ॲम्बिडेंट लिगॅन्ड म्हणजे असा लिगॅन्ड जस्ट लाईक सायनाइड, थायोसायनाइड किंवा NO2, ज्यामध्ये अटॅकिंग साईड 2 असतात पण अटॅक इज पॉसिबल फ्रॉम ओनली 1. हे तुम्हाला ॲम्बिडेंट लिगॅन्डबद्दल सांगायचं आहे. हा IUPAC नोमेनक्लेचर बेस्ड मी क्वेश्चन विचारला आहे. हे जस्ट अन एक्झाम्पल म्हणून घेतलं ना मी ही दोन एक्झाम्पल्स. पॉसिबिलिटी आहे कुठला पण विचारायची, म्हणजे स्ट्रक्चर देतील त्याचा IUPAC नेम लिहा म्हणून सांगतील, किंवा IUPAC नेम देतील आणि त्याच्यावर स्ट्रक्चर लिहायला सांगतील. ओके, हा एक क्वेश्चन. फॉर्मेशन ऑफ VBT वरून कॉम्प्लेक्स जे आहे ते कॉम्प्लेक्स तुम्हाला लिहायचे आहेत. मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून एक ऑक्टॅहायड्रल तुम्हाला हा कॉम्प्लेक्स घेतला, जस्ट लाईक कोबाल्ट अमोनिया 6 3+, आणि दुसरा जर तुम्हाला NiCN4 2-. ओके, NiCN4 2- सोबत NiCl4 2-, NiCO4 निकेल टेट्रा कार्बोनिल टेट्राहायड्रल जॉमेट्री ती पण विचारायची पॉसिबिलिटी आहे. ओके, त्यामुळं यामध्ये जे काय 5-6 कॉम्प्लेक्स दिलेत त्यापैकी 2 मी दिले तुम्हाला इथं. हे 2च विचारतील असं नाहीये, तुम्हाला बाकी सगळे तयारी पण करा. नेक्स्ट, राईट नोट ऑन लिंकेज आयसोमर्स अँड आयोनायशन आयसोमर्स. आयसोमरचे टाईप जे आहेत स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. स्ट्रक्चरमध्ये मग आयोनायशन आहे, तुमचं लिंकेज आहे, किंवा कोऑर्डिनेशन आयसोमर्स आहेत, हायड्रेट आयसोमर्स आहेत. त्याच्यापैकी पॉसिबिलिटी जास्तीत जास्त लिंकेज आणि आयोनायशन. स्टेट EN रूल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. EN रूल तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं जातोय, त्यामुळे EN परफेक्ट करून ठेवायचा. आणि कॅल्क्युलेशन कुठल्या एखादा कॉम्प्लेक्स दिला असेल त्या कॉम्प्लेक्समध्ये जो मेटल आहे त्या मेटलचं तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काढता आला पाहिजेत. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे, तुम्ही बिंदास काढू शकता. कुठलाही कॉम्प्लेक्स दिला ते जमलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हा भावना क्वेश्चन पूर्वी खूप विचारला जायचा, खूप विचारला जायचा. म्हणजे 2018, 19 त्यानंतर 2020 मध्ये वगैरे ओके क्वेश्चन जे आहेत ना हे जास्त विचारले गेले होते. ओके, त्यामुळं हा तुम्ही करून ठेवा, डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याच्यावरचे एक फक्त डिस्टिंग्विशिंग पॉईंट सांगायचा आहे की दोघांपैकी एक्झाम्पल्स द्यायचे आपण. डबल सॉल्टचं तुम्ही मोर सॉल्ट एक्झाम्पल द्या, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं K4 Fe6 द्या. ओके, आणि त्याच्यावर तुम्ही एक्सप्लेन करा. नेक्स्ट, वाय आयर्न इज मोर स्टेबल इन +3 ऑक्सिजन स्टेट दॅन +2. आयर्न जो आहे तो +3 मध्ये का स्टेबल आहे, +2 मध्ये का कमी आहे. सेम क्वेश्चन मॅग्नीजच्या वरती पण विचारतात बघा. मॅग्नीज +2 जे आहे ना ते व्हेरी व्हेरी स्टेबल आहे. ओके, त्याचं रिझन काय. ओके, D5 कॉन्फिगरेशन वगैरे येतं तुम्हाला सांगता येईल बिंदास. ओके, त्यामध्ये करायचं आहे. पुढचं स्टॅबिलिटी आणि ॲप्लिकेशन कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे विचारतात. मग स्टॅबिलिटी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे, त्याचे फॅक्टर्स पण सांगायचे आहेत. ॲडविंग विल्यम सिरीज जी आहे ना आपली ती पण तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे फॅक्टर्समध्ये. ओके, नेक्स्ट, मग अशी म्हटलं असं ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे, तसा कोऑर्डिनेशन थेरी बेस्ड टॉपिक आहे. ओके, ए ग्रुप असू दे, बी ग्रुप असू दे. ए ग्रुपची मुलं थोडीशी कंटाळा करतात, पण बी ग्रुपच्या मुलांना बिंदास हा आवडणार टॉपिक, त्यामुळं बिंदास करून ठेवा हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक आपला. ओके, नेक्स्ट, त्यानंतर आपण थोडंसं स्विच होतोय आपल्या ऑर्गॅनिककडं. ऑर्गॅनिकमध्ये 4 इम्पॉर्टंट टॉपिक, हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल्स फ्रॉम इथर्स, अल्डिहाइड केटोन कार्बोनिक ॲसिड अँड अमाइन्स. ह्या 4 टॉपिकमधलं वेटेज जर बघायला गेलं तर अमाइन्सला थोडंसं वेटेज कमी आहे, पण बाकी तिन्ही टॉपिकला खतरनाक वेटेज आहे. त्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्स 5-7 कंपल्सरी 5 मार्क्स आहेत आणि 7 मार्क त्याचे विथ ऑप्शन आहेत. रिॲक्शन्स, ऑर्गॅनिक म्हणजे रिॲक्शन दुसरं काय नाही आहे. पण अलॉंग विथ द रिॲक्शन्स देर आर सम थेरॉटिकल पॉईंट्स ऑल्सो.
रिॲक्शन सोडून काही थेरॉटिकल पॉईंट्स आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करणार बाळनो, 100% तुम्हाला ऑर्गॅनिकला मजा येणार आहे. कारण हे सगळं डिपेंड आहे तुमच्या टीचरवर. जर तुम्हाला टीचर आवडला असेल केमिस्ट्री नक्की आवडणार, आणि केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, तर काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही बघा. पहिला घेतला मी ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय. मी मुद्दाम त्याला कॉम्बिनेशनला दिलाय काय, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, तो कसा तयार केला जातोय. सिंपल रिॲक्शन आहे, RX + MG इट गिव्ह RMGX. ओके, आणि महत्वाचं काय, वाय आर दे प्रिपेअर्ड अंडर अनहायड्रस कंडिशन. पाणी का वापरायचं नाही, पाणी टाकलं तर काय होतंय, पाणी टाकलं तर ओम भट स्वाहा होतं तिचा. का, कारण R- आहे, R- पाण्यामधलं H+ घेतं लगेच, अल्केन तयार होतं, अल्केन फ्युएल आहे, बस्ट होतं सगळं. त्यामुळं आपण ॲक्वियस सोल्युशन वापरायचे नाही किंवा कुठलेही प्रोटिक सॉल्वंट जे आहे ते वापरायचे नसतात. म्हणून शक्यतो आपण जिथं ड्राय इथर वापरतो बघा, ड्राय इथर ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करताना किंवा ग्रिग्नार्डचे रिॲक्शन करताना सुद्धा. ओके, ही सिंपल रिझन आहेत. फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 आणि SN2. इम्पॉर्टंट क्वेश्चन. SN1 SN2 चे फॅक्टर्स किंवा डिस्टिंग्विश बिटवीन SN1 SN2. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चालू केला आणि SN1 SN2 येत नाही असं शक्यच नाही आहे. SN1 SN2 तुम्हाला हमखास आहे. तर मग करूनच ठेवायचं बाळानो SN1 आणि SN2. मग ते कंपॅरिझन विचारतील किंवा फक्त SN1 विचारतील, डिस्कस हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड किंवा डिस्कस हायड्रॉलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. मला वाटतं मी एक्झाम्पल घेतलं इथं. ओके, हे बघा, एक्सप्लेन अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ॲक्वियस टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे SN1 हो. मग ते SN1 विचारतील, SN2 विचारतील. त्यामध्ये काय काय सांगायचं बाळानो, जर एक्सप्लेन काय सांगितलं तुम्हाला हायड्रॉलिसिस ऑफ ॲक्वियस टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, पहिल्यांदा सांगायचं एक्झाम्पल, नंतर सांगायचं कायनेटिक्स, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्टंट, इट इज इंडिपेंडेंट ऑफ बेस SN1 साठी. तिसरं सांगायचं आपल्याला मेकॅनिझम. मेकॅनिझम 2 स्टेप्स, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन पहिली, दुसरी आहे ते म्हणजे न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ OH- आणि कार्बोकॅटायन, बोथ साईड अटॅक, रेसिमिक मिक्सचर तयार होते वगैरे वगैरे. एवढे 3च पॉईंट सांगायचे आहेत, बाकी काही सांगायचं नाहीये. SN2चं पण सेम तसंच आहे. कारण बघा, अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ॲक्वियस टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड हा विचारला आपल्याला SN1 साठी. SN2ला काय विचारतील, एक्सप्लेन द हायड्रॉलिसिस ऑफ ॲक्वियस मिथिल ब्रोमाइड. मग मिथिल ब्रोमाइडचं सांगताना ते सांगायचं आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन सांगायचं त्याचं म्हणजे रिॲक्शन नंतर ते सांगायचं आपल्याला कायनेटिक्स, आणि थर्ड सांगायचं त्याचं मेकॅनिझम. अगदी सोपे सोपे पॉईंट्स आहेत, ते पण तुम्ही बिंदास करायला काय अडचण नाही. नंतर या टॉपिकमधला थेरॉटिकल जर पॉईंट बघायला गेला तर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डिफाईन इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमरची डेफिनेशन बाळानो 3 स्टेटमेंट्स आहेत, सरळ पाठवून ठेवायचं. इनॅन्शिओमर्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. त्यानंतर वेन प्लेन पोलर लाईट पासेस थ्रू सोल्युशन ऑफ इनॅन्शिओमर इट रोटेट द प्लेन ऑफ PPL इन अपोजिट डिरेक्शन बट विथ सेम अँगल, आणि देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. 3 स्टेटमेंट आहेत पण हमखास मार्क्स आहेत. एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ऍसिड विचारलंय. लॅक्टिक ऍसिड पॉसिबिलिटी आहे, 2 क्लोरोब्युटेन देतील, कुठलाही मोलिक्यूल दिला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट आता रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे रिॲक्शन्स, दुसरं काय नाही. त्यामध्ये बघा, प्रोपेन पासून 1 ब्रोमो प्रोपेन, इथेनॉल पासून इथिल क्लोराइड, क्लोरोबेन्झिन पासून बायफिनिल, हे असे मी काही एक्झाम्पल्स दिलेत. बाळानो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री करायला आहे आणि जर तुम्हाला कॉमन नेम्स माहीत नसतील तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री करून उपयोग नाही. कॉमन नेम सगळे पाठ पाहिजेत, कारण रिॲक्शन सगळ्या तुम्ही इत्तंभूत सगळ्या पाठ करून ठेवलाय. पण जर एक्झामिनरनं तुम्ही पाठ केलाय इथिल अल्कोहोलची आणि विचारलं आयसोप्रोपिल अल्कोहोल तर मात्र प्रॉब्लेम येणार. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच कॉमन नेम्स. कॉमन नेम परफेक्ट झाले, ऑर्गॅनिक रिॲक्शन अगदी सोप्या असतात. ओके, त्यामुळे बघा, प्रोपेन टू 1 ब्रोमो प्रोपेन बिंदास कराल तुम्ही. फक्त एक लक्षात ठेवायचं बाळानो, 1 ब्रोमो प्रोपेन विचारलंय त्यामुळे अँटी मार्कॉनिकॉप्स आहे. नेक्स्ट इथेनॉल टू इथिल क्लोराइड आहे, त्यामुळे इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे. इथेनॉल पासून इथिल क्लोराइड करायचं, थायोनिल क्लोराइड वापरा, PCl3 वापरा, PCl5 वापरू शकता तुम्ही. क्लोरोबेन्झिन आणि बायफिनिल, क्लोरोबेन्झिन पासून बायफिनिल म्हणजे फिटिक रिॲक्शन. मी बघा त्याच्यावर अजून एक क्वेश्चन विचारला, याच्यावरच सेपरेट टाकले रिॲक्शन एक, मला वाटतं फिटिक रिॲक्शन इथं आहे बघा, हे बघा फिटिक रिॲक्शन. कारण विचारले गेलेच वर्ड्स फिटिक आणि फिटिक, या 3 पैकी एक म्हणजे फिटिक विचारली जातेच. अजून कुठल्या कुठल्या बघा, एक्सप्लेन मार्कॉनिकॉप्स रूल किंवा सेडजेफ रूल, मी दोन्ही पण लिहिलेत, दोघांपैकी एक विचारतील. मार्कॉनिकॉप्स रूल, okay, when an unsymmetrical alkene undergo addition reaction with unsymmetrical reagent, negative part of the reagent goes to that carbon which having lesser number of hydrogen atoms. Setzef rule, in a dehydrohalogenation reaction or in a dehydration reaction, that alkene is formed as preferred alkene which is more substituted or which having more number of alkyl groups. हे तुम्हाला सांगायचं आहे, हे एक्झाम्पल देऊन. नेक्स्ट नोट मध्ये बघा, फिंकलस्टीन आणि स्वर्ट्स हॅलोजन एक्सचेंजच्या 2 रिॲक्शन्स, इंपॉर्टंट रिॲक्शन्स आहेत, फक्त तुम्हाला त्याचे रिॲक्शन लिहायचे आहेत. सँडमेयर रिॲक्शन, ही रिॲक्शन इथं पण येणार, अमाइन्समध्ये पण येणार, त्यामुळे सँडमेयर रिॲक्शन व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. फक्त इथंच क्युप्रस सॉल्ट
Cu1 प्लस सॉल्ट हा पॉईंट आलाच पाहिजेत, कारण त्याच्यावर तुम्हाला मार्क असणार आहेत. बाकी मग अजून रिॲक्शन दिले कुठे बघा, आयसोप्रोपिल ब्रोमाइड वरती ह्या टाईपचं क्वेश्चन ऑर्गॅनिक मध्ये रुटीनली बघायला मिळाला तुम्हाला. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन आयसोप्रोपिल ब्रोमाइड, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन सो ऑन सो. मग अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक KCN, सोडियम इन इथर असे कोणतेही विचारतील. मी जास्तीत जास्त जे विचारले गेले तेच सांगालोय. अल्कोहोलिक KOH दिलाय म्हणजे डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन, इलिमिनेशन. सोडियम इन इथर आहे, सोडियम इन इथर म्हणजे वर्ड्स रिॲक्शन. ओके, नेक्स्ट DDT थेरॉटिकल क्वेश्चन आहे बाळांनो. DDTचं स्ट्रक्चर परफेक्ट पाहिजे स्ट्रक्चर आणि त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. DDT आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काय होतं, 5 क्लोरीन ॲटम्स आहेत म्हणजे पॉयझनस आहे वगैरे वगैरे तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, तर हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा सिंपल क्वेश्चन सगळा फ्लो हा परफेक्ट करून ठेवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हसाठी. नेक्स्ट पुढचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मोठा टॉपिक अल्कोहोल फ्रॉम इथर्स. तसं बघायला गेलं बाळांनो तुम्हाला इथं दिसतात मार्क्स 4 आणि 6, पण 4 मार्क कंपल्सरी जरी दिसत असले तर सुद्धा हे वेटेज जे आहे ते जास्त असू शकतं. का सांगतो, हा टॉपिक अल्कोहोल फ्रॉम इथर अल्डिहाइड कीटोन कार्बोलिक ऍसिडला लिंक आहे आणि परत हॅलोजन डेरिव्हेटिव्हला पण लिंक आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की रिॲक्शन नेमकी कुठली विचारले, म्हणून हा टॉपिक वेटेज आहे. त्यामध्ये बघा अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हे 3 आपण फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. त्या 3 फंक्शनल ग्रुपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप कुठला तर फिनॉल. फिनॉलवरच जास्तीत जास्त क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा बाळांनो, डेरिव्हेटिव्ह केमिस्ट्री फिनॉलची नाही, अल्कोहोलची आहे, इथरची आहे. त्यामुळे फिनॉलची केमिस्ट्री जर तुम्ही बसलात एका बैठकीत तुम्ही 2 तासामध्ये फिनॉल संपवाल, पण ते परफेक्ट करून ठेवायचं, कारण त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारतात. इथं पण तुमच्या लक्षात येईल मोर फोकस इज ऑन फिनॉल. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. पहिली रिॲक्शन बघा, एक्सप्लेन आपण अल्डिहाइड कीटोनकडे गेलो आपण प्रिव्हियस टॉपिकला. ओके, अल्कोहोल फ्रॉम इथर्स यामध्ये बघा महत्त्वाचा पहिला क्वेश्चन, एक्सप्लेन कमर्शियल प्रोसेस फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉलवरच फोकस जास्त असणार आहे. फिनॉलची कमर्शियल प्रोसेस म्हणजे फ्रॉम क्युमिन. क्युमिन वापरून आपण फिनॉल तयार करणार आहे, कारण फिनॉलच्या प्रिपरेशन मेथड 4 दिले तुम्हाला सिलेबसला. डॉव्स प्रोसेस आहे, फ्रॉम अनिलीन आहे, फ्रॉम बेन्झिन सल्फॉनिक क्लोराइड आहे, बेन्झोसल्फॉनिक ऍसिड, आणि शेवटचा आहे तो म्हणजेच कमर्शियल मेथड दॅट इज फ्रॉम क्युमिन. मोर फोकस क्युमिनवरती असणार आहे, त्यामुळे ते करून ठेवा. राईट केमिकल रिॲक्शन्स टू कन्वर्ट फिनॉल इनटू सॅलिसिल अल्डिहाइड. ही थोडीशी ट्विस्ट करून टाकलेली रिॲक्शन. स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं असतं काय विचारलं असतं, राईट नोट ऑन ड्रीमर टीमन रिॲक्शन, पण नाही, फिरवून टाकलाय की फिनॉल पासून सॅलिसिल अल्डिहाइड कसं तयार होतं. परत दिलेच राईट द नेम ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचं नाव सांगायचं तुम्ही, रिमर टीमन रिॲक्शन. आणि व्हॉट हॅपन इफ CCl4 इज युज्ड. जर CHCl3 क्लोरोफॉर्मच्या ऐवजी CCl4 वापरलं तर काय होणार आहे, सॅलिसिलिक ऍसिड मिळणार आहे, एवढंच सांगायचं आहे, पण मार्क आहेत त्याला. नेक्स्ट, हाऊ विल यू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्व्हर्जन्स. जसं हॅलोजन डेरिव्हेटिव्हला होते ना, सेम तसंच. आयसोप्रोपिल अल्कोहोल टू ॲसिटोन, 2 मिथिल प्रोपेन टू ऑल, 2 मिथिल प्रोपीन, ॲसिटोन 2 मिथिल प्रोपेन टू ऑल. कन्व्हर्जन्स आहेत, सिंपल कन्व्हर्जन्स आहे बाळांनो, ट्राय करा, तुम्हाला 100% जमणार येतं. आता हे 3च विचारतील असं नाही आहे, रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे कुठला रिॲक्टन कुठला प्रोडक्ट काही विचारू शकतात, पण फक्त एक टाईप ऑफ एक्झाम्पल म्हणून मी घेतलंय. राईट द रिॲक्शन्स फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲस्पिरिन फ्रॉम सॅलिसिलिक ॲसिड. ॲस्पिरिन फ्रॉम सॅलिसिलिक ॲसिड ही एक प्रिपरेशन दिले बघा आपल्याला. अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण ॲसिडिक नेचरचे सांगतोय, त्यामुळे तुम्हाला इथे एक एस्टरिफिकेशनमध्ये एक रिॲक्शन दिलेली आहे, ती तुम्ही करून ठेवायची, ॲस्पिरिन फ्रॉम सॅलिसिलिक ॲसिड. अजून एक त्याला जोड क्वेश्चन दिलाय, ड्रॉ इंट्रामोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रक्चर इन ऑर्थोनायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रोफिनॉलचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ करायचं आहे. बेन्झिन वरती OH, परत तिथं NO2, फक्त OH, H आणखी NO2चा O, याच्यामध्ये फक्त हायड्रोजन बॉन्डिंग दिसलं पाहिजेत, बस. त्यानंतर ऍसिड काढला, हायड्रेशन ऑफ प्रोपीन. पण ह्याचा मेकॅनिझम विचारलं, म्हणजे फक्त एक्सप्लेन ऍसिड काढला, हायड्रेशन ऑफ प्रोपीन हे असं घेऊ नका, ह्याचं मेकॅनिझम विचारलं जातं. त्यामुळे हा 3 मार्काचा एक जबरदस्त दावेदार क्वेश्चन, कारण याचं तुम्हाला मेकॅनिझम दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये, त्यामध्ये परफेक्ट करून ठेवायचं. परत हा विल यू काय म्हटलं आपण, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोविंग ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. गिग्नार्ड रेंज रिॲक्शन्स आहेत, 3 मॉलिक्यूल ठरलेले मॉलिक्यूल, फॉर्माल्डिहाइड, देन ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटोन, तिघांच्या वरची रिॲक्शन्स आहे. ही इथं पण येणार, पुढचा टॉपिक जो आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोलिक ऍसिड आहे त्यामध्ये पण येणार. नेक्स्ट, वाय फिनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. शक्यतो ज्यांचं बोर्डचं प्रिपरेशन अगदी चांगलं आहे त्या मुलांना मी हा क्वेश्चन लिहायला थोडंसं नको म्हणतोय. त्याचं कारण काय माहिती आहे का, थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल आहे ते आहे, पण
याच्यामध्ये पॉईंट्स म्हणजे मार्क कट व्हायची पॉसिबिलिटी जास्त असते. आपल्याकडे चॉईस आहेत बाळांनो, 7 पैकी 5 सोडवा वगैरे वगैरे. तर त्यामध्ये मी सजेस्ट करेन की हा क्वेश्चन जर ड्रॉप करता आला तर करा. ज्यांना ऑप्शनच नाही आहे त्यांनी बिंदा सॉल्व्ह करा. फिनॉल मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल का आहे, त्याचे स्ट्रक्चर्स काढायला पाहिजेतच. अल्कॉक्साइड, फिनॉक्साइड इज मोर स्टेबल दॅन अल्कॉक्साइड, हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे. sp3 कार्बन OH ला असतो अल्कोहोलमध्ये, sp2 कार्बन OH ला असतो फिनॉलमध्ये, हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. आणि नंतर मग ऍक्शन ऑफ, इथं बघा मुद्दाम काय दिलंय, कार्बोलिक ऍसिड. कार्बोलिक ऍसिड म्हणजे कोण, फिनॉल, हे माहिती पाहिजे अगोदर. नाही तर कार्बोलिक ऍसिड आपण गडबडी वाचतो कार्बॉक्झिलिक ऍसिड, तिथं घोळ होतोय बघा. कार्बोलिक ऍसिड म्हणजे कोण आहे, फिनॉल. त्यामुळे फिनॉलची रिॲक्शन मग ब्रोमिन वॉटर सोबत काय, 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत कोण, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. कॉन्सन्ट्रेट विचारलं असेल तर पिक्रिक ऍसिड. आणि मग झिंक डस्ट, आमच्या झिंक्या वापरल्यानंतर काय होणार आहे, डायरेक्टली बेन्झिन मिळणार आहे. अशा सोप्या सोप्या रिॲक्शन आहेत. यामध्ये अजून मी रिॲक्शन घेतल्या नाही आहेत. दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल, सोडियम डायक्रोमेट वापरून, तो पण विचारू शकतात. रेनी निकेल सायक्लोहेक्झेनॉल मिळणार आहे, ती विचारू शकतात. कोब्स रिॲक्शन आहे, इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ती पण मी त्या मुद्दाम घेतल्या नाही आहेत. नेक्स्ट, राईट अ नोट ऑन विल्यमसन इथर सिंथेसिस. बाळांनो हा क्वेश्चन तुम्हाला गॅरंटीड विचारणारच, करून ठेवायचा. विल्यमसन्स इथर सिंथेसिस, कारण हा टॉपिक इथं पण आहे हा पॉईंट, आणि हायड्रोजन डेरिव्हेटिव्हला सुद्धा आहे. त्यामुळे विल्यमसन इथर सिंथेसिस 100% करून ठेवायचं. आणि मग एक्सप्लेन हॅलोजिनेशन, नायट्रेशन, फिडल क्राफ्ट, अल्कायलेशन ऑफ एनिसोल. इथरवरती थोडंसं वेटेज कमी असतं. ओके, ज्यांना अभ्यास करायचा आहे, अगदीच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी फिनॉलवरती फोकस करा. फिनॉल नंतर मग अल्कोहोलच्या काही रिॲक्शन करा. इथरवरती अगदी मायनर कंटेंट आहे, त्यामध्ये विल्यमसन्स हे घेतलेत आपण, आणि ह्या रिॲक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्यामध्ये ह्या 3 रिॲक्शन्स. ओके, ठीक आहे. तर हा झाला आपला अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स. नेक्स्ट आपण जायचं आहे पुढचा टॉपिक, आपला इम्पॉर्टंट टॉपिक, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. वेटेज बघा, इथं पण 4-6 दिले, पण हे वेटेज या टॉपिकला ऍक्च्युअली जास्त पाहिजेत, कारण ऑर्गॅनिक मधला सगळ्यात मोठा टॉपिक आहे अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. यामध्ये ही रिॲक्शन तुम्हाला 5वीला पुजले बघा. अल्डोल कंडेन्सेशन गॅरंटीड विचारणार. पूर्वीच्या सिलेबसमध्ये याचं मेकॅनिझम इन्क्लूड होतं, आत्ताच जे नवीन पुस्तक काढले त्यामध्ये मेकॅनिझम काढून टाकले. मग इथं अल्डोल सांगून चालणार नाही तुम्हाला. जर 3 मार्काला क्वेश्चन विचारला असेल, यू आर गोइंग टू एक्सप्लेन क्रॉस अल्डोल ऑल्सो. क्रॉस अल्डोल पण तुम्हाला सांगायलाच पाहिजेत, त्यामुळे ही करून ठेवायचं. आता मुद्दाम इथे इथेनॉल दिले. इथेनॉल म्हणजे कन्फ्युज व्हायचं नाही, ऍसिटाल्डिहाइडच आहे. फक्त मुद्दाम तुम्हाला काय केलं जातं, राईट नोट ऑफ अल्डोल कंडिशन म्हटलं की तुम्ही जे पार्ट आहे ते लिहिताय, म्हणून एक्झामिनर मुद्दाम ट्विस्ट करून टाकतोय. इथेनॉलचं सांगा, ॲसिटोनचं सांगा, त्यावेळी आपण कन्फ्युजनमध्ये होतोय. ओके, नेक्स्ट, एक्सप्लेन कॅनिझारोज रिॲक्शन, रोझनमन रिडक्शन. या टॉपिकमधल्या इम्पॉर्टंट 2 रिॲक्शन्स म्हणजे अल्डोल आणि कॅनिझारोज, ह्या दोघांपैकी एक रिॲक्शन विचारली जातेच. पॉसिबिलिटी दोन्ही पण विचारतील, पण कॅनिझारोज आणि अल्डोल दोघांपैकी एक तरी गॅरंटीड असणार आहे. रोझनमन रिडक्शन अलीकडच्या काळामध्ये जास्त विचारली गेलेली रिॲक्शन आहे, म्हणून मी घेतले. सिंपल रिॲक्शन सांगायची, बेन्झिनला COCl आहे, H2PDBSO4 टाकायचा, डायरेक्टली मला बेन्झाल्डिहाइड. अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन जी आहे ना, ॲक्च्युअली ही रिॲक्शन नाही आहे, इट इज अ प्रॉपर्टी, की आपल्याला न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन ज्या अल्डिहाइड कीटोनच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, त्यामध्ये ही पहिली प्रॉपर्टी आहे बघा. त्या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये फॉर्मल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲसिटाल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲसिटोन, असं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ते सगळं वाचून काढा अगोदर. महत्वाचं काय, 2च फॅक्टर सांगायचे आहेत, एक आहे इलेक्ट्रॉनिक फॅक्टर, दुसरा आहे स्टेरिक फॅक्टर. हे 2 पॉईंट आल्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, त्यामुळे हे 2 पॉईंट आपण सांगायचे बाळांनो. राईट नोट ऑन स्टीफन रिॲक्शन आणि इटार रिॲक्शन. स्टीफन अल्डिहाइड तयार करायची सिंपल मेथड. इटार रिॲक्शन ज्यामध्ये बेन्झाल्डिहाइड तयार करतोय बाय युझिंग क्रोमिल क्लोराइड अँड टोलिन, ती रिॲक्शन सांगायची आहे. एक्सप्लेन ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. बाळांनो हा एक क्वेश्चन आहे, ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि अमाइन्स मध्ये अजून एक असणार आहे, बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. दोघांपैकी एक गॅरंटीड, ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड और बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. हे करून ठेवायचं आपण. नेक्स्ट, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ऑन बेन्झोनायट्राइल. ही एकच रिॲक्शन आहे बघा आपल्या सिलेबसमध्ये. बेन्झिनला MgBr प्लस बेन्झिनला सायनाइड. ओके, तुम्हाला डायरेक्टली बेन्झोफिनोन मिळतो. ती एकच रिॲक्शन आहे, करून ठेवा. खूप वेळा विचारले, एक तर असं स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये विचारतील, नाही तर सरळ सरळ रिॲक्शन ड्रॉ करतील आणि तुम्हाला प्रोडक्ट विचारतील, त्यावेळी प्रोडक्ट लिहिता आला पाहिजेत. नंतर मग इथेनॉइक ॲसिड म्हणजे ॲसिडिक ॲसिडवरती ह्यांचे रिॲक्शन अल्डिहाइडच्या पण दिल्या जातील. ह्या ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट दॅन दोज ऑफ इथर्स, गिव्ह रिझन्स. हा आपला फिजिकल प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन आला. आतापर्यंत घेतला नाही मी, पण हा मुद्दाम घेतला की कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त काय आहे, सगळं सांगायचं. हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ते पण कसं डायमर तयार होतात हे आपण एक्सप्लेन करायचं आहे.
क्लेमेन्सेन्स अँड वुल्फ किश्नर, ज्यामध्ये आपण हायड्रोकार्बन्स तयार करतोय बाय युझिंग अल्डिहाइड्स ऑर कीटोन्स, ते झालं. आणि मग एक हॅलोफॉर्म टेस्ट आहे बघा, पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट कोण दाखवत आहे. तसा हा क्वेश्चन सीईटी जेई नीटला जास्त असतोय, पण बोर्डाला पॉसिबिलिटी आहे असा ट्विस्ट करून टाकायचा. असे मॉलिक्यूल दिलेत, त्या मॉलिक्यूलमधलं तुम्ही सांगायचं आहे की हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह कोण देतं. सिंपल आहे बाळांनो, इथं ज्यामध्ये C++OCH3 आहे ते काय दाखवतात, हॅलोफॉर्म दाखवतात. पण काही अल्कोहोल पण दाखवतात, ज्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, इथं कार्बनला H पाहिजेत, OH पाहिजेत, CH3 पाहिजे आणि इथं तुमचा R असला चालतोय. मग तसे अल्कोहोल पण बघायचे. मग ही मॉलिक्यूल दिलेत मी काही, त्या मॉलिक्यूल यू आर गोइंग टू प्रोडक्ट, तुम्ही छोटा होमवर्क घ्या पाहिजे तर यामधलं कुठले मॉलिक्यूल पॉझिटिव्ह हॅलोफॉर्म टेस्ट दाखवतील. नेक्स्ट हा झाला तुमचा अल्डिहाइड कीटोन कार्बोनिक ऍसिड. नेक्स्ट आपला ऑर्गॅनिकचा आपला चौथा टॉपिक म्हणजे अमाइन्स. वेटेज तुम्हाला दिसतेच, थोडंसं कमी दिसते. 3 मार्क आणि 4 मार्क, म्हणजे 4 मार्क तुमचे विथ ऑप्शन्स आहेत आणि 3 मार्क तुमचे कंपल्सरी आहेत. यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे बाळांनो जर तुम्हाला ऑर्गॅनिक करायचं आहे तर हा टॉपिक अजिबात सोडायचा नाही बघा. का, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा टॉपिक म्हणजे अमाइन्स. अगदी छोटा टॉपिक आहे. यामध्ये बघा, मग अशी म्हटलं जसं मी, बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, ॲसिडिक नेचर कार्बोनिक ॲसिडचं आणि बेसिक नेचर ऑफ अमाइन्स अल्टरनेट असतात, दोघांपैकी एक असतंच. तर मग आपण हा करून ठेवणार. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. ओके, मी ते काव्यात्मक सांगतोय. वेन अन अनसबस्टिट्यूटेड अमाइड रिॲक्ट विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ बेस गिव्स प्रायमरी अमाइड विथ 1 कार्बन लेस. सोपी रिॲक्शन आहे. अगदी ती तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं आहे, रिॲक्शन लिहायचं आहे. कार्बिल अमाइन टेस्ट, मेंडिस रिडक्शन त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. नंतर अनिलीनवरती या सगळ्यांच्या रिॲक्शन्स काय काय होतील, नायट्रेटिक मिक्सचर आहे, त्यानंतर कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड आहे, सल्फानिलिक ॲसिड वगैरे वगैरे, आणि मग क्लोरोफॉर्मिन KOH, म्हणजे इन शॉर्ट आपण क्लोरोफॉर्मिन KOH म्हणजे कार्बिल अमाइन टेस्ट ती विचारतील. हाऊ विल यू ऑब्टेन पॅरानायट्रो अनिलीन फ्रॉम अनिलीन. हा बघा क्वेश्चन, इथं 2 पॉसिबिलिटी आहेत, पॅरानायट्रो अनिलीन फ्रॉम अनिलीन किंवा पॅरा ब्रोमो अनिलीन फ्रॉम अनिलीन. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 3 स्टेप सांगायचे आहेत, असायलेशन, नायट्रेशन किंवा ब्रोमिनेशन आणि शेवटचे हायड्रॉलिसिस. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाळांनो. हाऊ विल यू ऑब्टेन एक्सक्लुझिव्हली पॅरानायट्रो अनिलीन फ्रॉम अनिलीन किंवा एक्सक्लुझिव्हली पॅराब्रोमो अनिलीन फ्रॉम अनिलीन. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड ऑन द फॉलोइंग कंपाऊंड, आयसोप्रोपिल अमाइन अनिलीन वरती नायट्रस ॲसिडची रिॲक्शन, HNO2 ची रिॲक्शन काय होते. हा तुमच्या डायटला अल्कोहोल मिळतो, याचा तुम्हाला डायझोनियम सॉल्ट मिळतो विच इज स्टेबल 1, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. डिस्टिंग्विश बिटवीन मिथेनामाइन, डायमिथिलामाइन, ट्रायमिथिलामाइन युझिंग हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंटची एक टेस्ट घेतली. ओके, नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ इथेनामाइन युझिंग गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. हे करून ठेवा बाळांनो. गॅब्रियल इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हॉफमन ब्रोमामाइड, गॅब्रियल, मेंडिस प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत. ओके, त्यामुळे ह्या करून ठेवायची तुम्ही. बाकी अजून वाय अनिलीन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. आरिल हॅलाइड्स वापरतच नाही आपण. का, आरिल हॅलाइडमध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड, डबल बॉन्ड कॅरेक्टर हे आपण एक्सप्लेन करायचं आहे. त्यामुळे दॅट बॉन्ड इज डिफिकल्ट टू ब्रेक, म्हणून आरिल अमाइन तयार होत नाहीत. बाकी मग काय अडचण नाही. बेन्झिन डायझोनियम क्लोराइडचे रिॲक्शन्स आहेत, भरपूर रिॲक्शन्स आहेत, त्यामध्ये मी अगदीच काही रिॲक्शन घेतलेले आहेत. तर हा होता आपला छोटासा टॉपिक आपला अमाइन्स. अमाइन्स नंतर नेक्स्ट जातोय आपण बायोमॉलिक्युल्स. आपले 3 टॉपिक ॲप्लिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले, ॲप्लिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले, त्यामध्ये बायोमॉलिक्युल्स आहे, पॉलिमर आहे, आणखी ग्रीन केमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी. त्यामधला बायोमॉलिक्युल्समध्ये पण थेरीचे क्वेश्चन भरपूर येतात. ॲक्च्युली 10 क्वेश्चन त्यावरती होत पण नाही, त्यापेक्षा कमीच होतात. फक्त मी मुद्दाम त्यामधले सगळेच पॉईंट कव्हर व्हावेत म्हणून मी घेतलंय. बघा, डिफाईन मोनोसॅकराइड, पॉसिबिलिटी खूप कमी आहे क्वेश्चनची. गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑन द बेस ऑफ हायड्रॉलिसिस. ऑन द बेस ऑफ हायड्रॉलिसिस क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं. एवढं पण इम्पॉर्टंट नाही आहे क्वेश्चन तो. राईट द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. राईट द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च अँड शुगर. क्वेश्चन ट्विस्ट असा विचारतात, डिस्कस लॅबोरेटरी मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, डिस्कस कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. तुमच्या लक्षात आला पाहिजे बाळांनो, लॅबोरेटरी मेथड म्हणजे केन शुगर आणि कमर्शियल मेथड म्हणजे स्टार्च. आता इथे स्टार्च आणि केन शुगर दिलं तर मी डायरेक्ट लिहिलो, पण जर फिरवून विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे कमर्शियल कुठली आणखी लॅबोरेटरी कुठली. नेक्स्ट, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर शेप. मोलिक्युलर शेपच्या बेसवरती तुम्हाला प्रोटीनचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, नेक्स्ट कार्बोहायड्रेट डेफिनेशन विचारली जाते, पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स, पॉलिहायड्रॉक्सी कीटोन्स वगैरे वगैरे. त्यानंतर हे झ्विट्रायॉन जो आहे अलॅनिनचा विचारला बघा, स्पेसिफिकली विचारला आहे. फक्त अमिनो ॲसिड विचारला असता आपण सांगितलं असता, पण अलॅनिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे.
त्यामुळे अलॅनिन. आणि हावर्थ फॉर्म्युला सुक्रोजचा विचारलाय. सुक्रोजचा 2 फॉर्म्युला आपले, फिशरचा एक घेतोय आणि हावर्थचा एक घेतोय. हावर्थ म्हणजे तुम्हाला हेक्झॅगोनल शेप जो आहे त्यामधला करायचा आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन, ग्लुकोजवरती ह्या सगळ्यांची रिॲक्शन काय होईल? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बाळांनो. म्हणजे इम्पॉर्टंट मी केलेत ना, त्याला टिक मार्क केलेत, करून ठेवायचे. त्यामुळे ग्लुकोजवरती HI ची रिॲक्शन आहे, ब्रोमीन वॉटरची रिॲक्शन आहे, डायल्यूट HNO3 ची आहे, त्यानंतर HCN जे आहे सायनोहायड्रीन तयार होतात ते ग्लुकोज सायनोहायड्रीन, त्यानंतर ग्लुकोज पेंटा ऍसिडेट तयार होतं ती रिॲक्शन आहे. ओके, त्यामुळे हे रिॲक्शन करून ठेवा. एक्सप्लेन DL कॉन्फिगरेशन ऑफ शुगर्स, केमिकल रिॲक्शन कन्वर्ट ग्लुकोज इंटू ग्लुकोज सायनोहायड्रेट. हा बघा तोच आता क्वेश्चन मी म्हटला, तोच विचारला आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कुठला हावर्थ स्ट्रक्चर अल्फा डी ग्लुकोपायरानोज आणि माल्टोज. स्ट्रक्चर जे ते अल्फा डी ग्लुकोपायरानोज, बीटा डी ग्लुकोपायरानोज किंवा फ्रुक्टोफिरॅनोज क्वेश्चन विचारतील. माल्टोज आहे, त्यासोबत आपला लॅक्टोज आहे, ओके, सुक्रोज आहे. हे सगळे तुम्ही करून ठेवायचे आहेत. डिफाईन अमिनो ऍसिड, त्यामध्ये पर्टिक्युलरली अल्फा अमिनो ऍसिड विचारलं जातं. आणि एक्झाम्पल विचारलं तुम्हाला बेसिक अमिनो ऍसिडचं. बेसिक विचारू शकतात, ऍसिडिक विचारू शकतात. ओके, आणि मग न्यूक्लिओटाईडवरती न्यूक्लिओटाईड, न्यूक्लिओसाइड, न्यूक्लिक ऍसिड जे आहेत आपले त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ थायमिन, ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन, थायमिन. त्यापैकी तुम्हाला एक थायमिन विचारलंय, तुम्ही हा करू शकताय. तर बायोमॉलिक्यूल तसा सोपा टॉपिक आहे. नेक्स्ट बायोमॉलिक्यूल्स नंतर पुढचा टॉपिक गेला आपण पॉलिमर्स. पॉलिमर्स म्हणजे पेपरला आपण जायच्या अगोदर एक तासभर अगोदर जर आपण डोळे बंद केले आणि म्हटलं आपल्याला कुठला टॉपिक असा आहे जो परफेक्ट येतोय, तर पॉलिमर डोळ्यासमोर पहिला येतोय. आणि हा टॉपिक आहे तसा साहजिकच आहे, वेटेज पण थोडं कमी आहे, 3 मार्क कंपल्सरी आहेत. पण बाळांनो तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डर टॉपिक म्हणजे कुठला? पॉलिमर. कारण बऱ्यापैकी सगळे पॉईंट जे आहेत ना पटपट होतात. म्हणजे पॉलिमरचा तुम्ही अभ्यास करायचं म्हटलं 3-4 तासामध्ये तुमचा अभ्यास सगळा संपून जाईल, तुम्हाला फुल मार्क्स मिळतील याच्यावरती. आता काही इंपॉर्टंट क्वेश्चन बघूया आपण. वल्कनायझेशन ऑफ रबर. वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय? म्हणजे नॅचरल रबर जो आहे तो सॉफ्ट असतो, स्टिकी असतो, ओके, त्याला टेन्साइल स्ट्रेंथ कमी असते. वी आर गोइंग टू ॲड सम सल्फर अँड हीट द मिक्सचर अप टू 150 डिग्री सेंटीग्रेड वगैरे. ओके, दॅट प्रोसेस कॉल्ड वल्कनायझेशन. तुम्हाला ते सांगायचं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग प्रिपरेशन ऑफ विस्कस रेयॉन. हा एक क्वेश्चन मी मुद्दाम टाकला. ॲक्च्युली आपली जी म्हणजे गव्हर्नमेंटनं जी क्वेश्चन रिलीज केली त्यामध्ये हा क्वेश्चन आहे विस्कस रेयॉन. मुद्दाम मी टाकला आहे कारण पॉसिबिलिटी आहे हटके क्वेश्चन विचारायचा म्हणून विचारू शकतात. नंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इथं काय पण येईल. त्यामुळे इंटरमोलिक्युलर फोर्सेस आहेत, त्यामध्ये सोर्सेस आहेत, ओके, त्यानंतर टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन आहे, कुठले भरपूर टाइप्स आहेत, तुम्ही ते बिंदास करू शकताय. हाऊ विल यू प्रिपेअर HDP तयार करायचं तुम्हाला बाय युझिंग झिग्लर नाटा कॅटलिस्ट. स्पेसिफिकली पॉईंट आला पाहिजेत. आणि युजेस त्याचे हाय डेन्सिटी पॉलिमरचे युजेस तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट, राईट द नेम्स ऑफ मोनोमर्स ऑफ द फॉलोइंग पॉलिमर्स. नायलॉन 6,6, हेक्सामिथिलीन डायमाइन, ॲडिपिक ॲसिड हे 2 आहेत. नायलॉन 6चा आपला इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. डॅक्रॉन म्हणजेच पॉलिस्टर. ओके, डॅक्रॉन म्हणजे कोण आहे? पॉलिस्टर. त्यामुळे तुम्हाला मग मोनोमर सांगायचे आहेत. ओके, आणि टेफ्लॉन CF2 बॉन्ड CF2, टेट्राफ्लोरोइथिलीन म्हणतो आपण, हे सगळे सांगायचे आहेत. एक्सप्लेन फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम असतं. त्यामध्ये चेन इनिशिएशन, चेन प्रोपगेशन, चेन टर्मिनेशन या सगळ्या स्टेप आल्या पाहिजेत. हा पण बाळांनो क्वेश्चन इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. ओके, नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. थोडी पॉसिबिलिटी कमी आहे पण ठीक आहे. नेक्स्ट, कोपॉलिमर म्हणजे काय? कोपॉलिमर म्हणजे ॲक्च्युली तुमचा काय म्हणतो आपण मोनोमर्स जेव्हा डिफरंट असतात तर त्याला कोपॉलिमर म्हणतो आपण. हेट्रोपॉलिमर यू कॅन से. आणि नंबर ऑफ फॉलोइंग पॉलिमर्स याचे बोनायन, PVC विचारू शकतात. डिस्टिंग्विश बिटवीन थर्मोसेटिंग, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स वगैरे हे आहेत. हे सोडून बाळांनो पॉसिबिलिटी आहे तुम्हाला 2 मार्क्सला विचारायची. राईट नोट ऑन प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6, राईट नोट ऑन प्रिपरेशन ऑफ ऑर्लॉन. ओके, असे पण क्वेश्चन आहेत. राईट नोट ऑन प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट, हे पण क्वेश्चन विचारू शकतात. ओके, त्यामुळं तुम्ही तयार ठेवायचं आहे या पॉलिमरसाठी. अँड आपला सगळ्यात शेवटचा टॉपिक ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो टेक्नॉलॉजी. अगदी मायनर टॉपिक आहे, सगळ्यात इझी टॉपिक आहे. ओके, म्हणजे जस्ट तुम्ही ओव्हरलुक जरी केलात तरी तुम्हाला कळून जाईल. ग्रीन केमिस्ट्री पॉल अनस्टस, फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री, ज्याने काही 12 प्रिन्सिपल सांगितलेत. त्या 12 प्रिन्सिपलपैकी एक कुठलाही प्रिन्सिपल विचारू शकतात. त्या 12 प्रिन्सिपलपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जे आहे ॲटम इकॉनॉमी म्हणतो आपण त्याला, ते इथं मी ऑलरेडी घेतलं ॲटम इकॉनॉमी. ओके, त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. 12 प्रिन्सिपल्स आहेत, 12 मधले कुठले पण विचारतील. बघा ठीक आहे, क्वेश्चन बघूया आपण. एक्सप्लेन द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हाऊ इज नॅनो टेक्नॉलॉजी युजफुल फॉर द एनर्जी सेक्टर. हा एक क्वेश्चन.
राईट अ शॉर्ट नोट ऑन कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ऑफ नॅनोपार्टिकल्स. नॅनोपार्टिकल्स कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी कशी एनहान्स करतात. त्यामुळे बाळांनो सरफेस एरिया इंक्रीजेस, हे आपण पॉईंट आलाच पाहिजेत. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री, त्यानंतर ॲटम इकॉनॉमी, मगाशी म्हटलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे डेफिनेशन्स आहेत. राईट 3 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. कोणते 3 प्रिन्सिपल तुम्ही एक्सप्लेन करा. त्यावेळी तुम्हाला चॉईस आहे, किंवा स्पेसिफिकली तुम्हाला 2-3 प्रिन्सिपल दिले जातील ते एक्सप्लेन करा म्हणून सांगितलं जाईल. 3 कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ नॅनो पार्टिकल्स. नॅनो पार्टिकलवरती ऍप्लिकेशन विचारणार, डिसएडव्हान्टेज विचारणार आणि कॅरेक्टरिस्टिक विचारणार. 3 पॉईंट आहेत. ऍप्लिकेशन्स आहेत, डिसएडव्हान्टेज आणखी कॅरेक्टरिस्टिक. जवळपास मी सगळे पॉईंट घेतलेच आहेत. ॲडव्हान्टेज घेतलेच बघा इथं मी. ओके, आणि मला वाटतं त्याचं डिसएडव्हान्टेज पण इथं घेतलेच. ओके, म्हणजे लिमिटेशन म्हणतो आपण त्याला. हे सगळे पॉईंट आहेतच. देन नॅनो मटेरियल्सचं या सगळ्यांच्यामध्ये कुठे यूज होतो का, एक्सप्लेन द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, म्हणजे यूज काय नेमका, का ग्रीन केमिस्ट्री घेतोय, असे बावन्न सगळे आपले क्वेश्चन्स आहेत. तर हा झाला आपला ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो पार्टिकल्स. ठीक आहे, तर जवळपास आपल्याला हा पूर्ण पेपर जो आहे म्हणजे तो यामधूनच येणार, यात तीड मात्र शंका नाही आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, मुद्दाम आम्ही घेताना असे पॉईंट्स घेतलेत की ज्याच्यामध्ये 1 मार्क, 2 मार्क्स, 3 मार्क्स, इवन 4 मार्क्स अलॉंग विथ द ऑब्जेक्टिव्ह हे सगळं कव्हर होईल. म्हणून मुद्दाम मी तसे क्वेश्चन घेतलेत. फक्त 10च क्वेश्चन आहेत, फक्त 10 क्वेश्चन पर टॉपिक. आणि जर तुम्ही हे 10 क्वेश्चन आतापासून जरी तुम्ही परफेक्ट केलात तरी सुद्धा बाळांनो तुम्हाला 100% यश मिळणार. मी तर असं म्हणेन 70 पैकी 70 तुम्हाला मार्क्स मिळाला, काही अडचण नाही जर तुम्ही एवढे परफेक्ट केलात तर. ठीक आहे बाळांनो, मजा आली असेल हा पूर्ण बघताना सगळ्यांना. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की तुमच्या मित्रांच्याकडे फॉरवर्ड करा. कारण साहजिकच आहे, एक चांगला मित्रच आहे जो आपल्या मित्राचं भलं बघतोय. त्यामुळं नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.